ध्वनी कृपया बंद करावे. विषय कारण गुंतवणुकीशी संबंधित आहे. त्या गुंतवणुकीशी संबंधित विषयात आपल्या भ्रमणध्वनीचा देखील आपल्याला अडथळा निर्माण व्हायला नको. मी आपले आजचे व्याख्याते आणि आपल्या सगळ्यांचं परिचित असलेलं नाव श्री प्रमोद पुराणिक यांना मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांच्याबरोबर आमचे कार्यवाह शंकराचार्य न्यासाचे कार्यवाह प्रमोद भार्गवे सर यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. प्रमोदजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आत्ता प्रमोदजींना बघताना मला असं वाटतं आहे की आपले फायनान्स मिनिस्टर बजेट सादर करताना जशी बॅग घेऊन येतात तसं प्रमोदजी बॅग घेऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पेटाऱ्यातनं आपल्यासाठी काय असेल हे आपण पुढच्या तासाभरात ऐकूयात. मी शंकराचार्य न्यासाचे कार्यवाह प्रमोदजींना विनंती करतो की त्यांनी कृपया सरांचा सत्कार आणि स्वागत करावं. सुमारे 50 वर्ष एका क्षेत्रात काम करत असलेला माणूस 100% त्या क्षेत्रात असलेलं त्यांचं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या पलीकडे जाऊन त्या ज्ञानाचा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने होणारा उपयोग याशिवाय एवढे वर्ष एखाद्या क्षेत्रात टिकून राहू शकत नाही. गुंतवणूक करणं आणि तेही शेअर्सशी संबंधित, कंपन्यांमधल्या गुंतवणुकीशी संबंधित किंवा म्युच्युअल फंडाशी संबंधित अशा वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जी गोष्ट कायम बदलत्या स्वरूपाची आहे त्यात टिकून राहणं यासाठीही फार मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की जसे प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा प्रत्येक व्यावसायिकाच्या आयुष्यात आर्थिक चढउतार असतात तसेच त्या चढउतारांचा अभ्यास करून आपल्या खिशातल्या चढउतारांना योग्य दिशा देण्याचं काम प्रमोदजी करतायत आणि ते गेली 50 वर्ष सातत्याने करतायत. नाशिकमध्ये शेअर बाजारासाठीचे गुंतवणूकप्रिय वातावरण आणि त्याची सोय निर्माण करणाऱ्या एका हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या लोकांमध्ये प्रमोदजींचं नाव आहे. आणि गुंतवणूक या विषयावरती ते 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस विचार करत असतात असं मिसेस पुराणिकांनी आम्हाला सांगितलं आहे. त्यांची गुंतवणूक आणि गुंतवणुकीचं विश्लेषण हे आपल्याला सर्वज्ञात आहे. अनेक ठिकाणी व्याख्यानांमधनं ते आपल्याला भेटत असतात. वेगवेगळ्या लेखांमधनं, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधनं ते आपल्याला भेटत असतात. अनेक मातब्बर उद्योगपती, विविध संस्था त्यांच्या क्लायंट आहेत. आणि सामाजिक कार्यातही प्रमोदजींचा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वावर आहे. वेगवेगळ्या संस्थांचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलेलं आहे. आणि ओघानेच त्यांच्या कामामुळे, त्यांच्या कामाच्या प्रती असलेल्या निष्ठेमुळे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. मला असं वाटतं की प्रमोदजींची नाशिककरांना ओळख करून देणं हे यासाठी कुठलेही शब्द असण्याची आवश्यकता नाही. कारण सर्व नाशिककरांचा मित्र असलेल्या काही मोजक्या लोकांमध्ये प्रमोदजींचा आपण निश्चितच नामोल्लेख करावा लागेल. विविध क्षेत्रात, विविध ठिकाणी त्यांचा मित्रपरिवार आणि संबंधित लोक आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला आज ह्या निमित्ताने, देशभानच्या निमित्ताने ते लाभले आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. देशभान हा शंकराचार्य न्यासाचा उपक्रम गेले काही महिने सुरू आहे आणि आपण दर महिन्यातनं एकदा एक वेगळ्या विषयावरती नाशिककरांसाठी व्याख्यानाचं आयोजन करत असतो, ज्यातनं आलेल्या प्रेक्षकांना कुठल्या तरी कारणाने वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान मिळेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी उपयोगी पडतील असा आपला या सगळ्या गोष्टींच्या मागचा विचार आहे. मी शंकराचार्य न्यासातर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार देखील मानतो. पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो की आपला भ्रमणध्वनी कृपया सायलेंट मोडवर किंवा बंद मोडवर ठेवावा आणि मी प्रमोदजींना विनंती करतो की कृपया त्यांनी मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आणि
सर्वप्रथम मी न्यासाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना धन्यवाद देतो की हे 8वं पुष्प गुंफण्याची संधी त्यांनी मला दिली आणि एका वेगळ्या विषयावरचं या 8व्या पुष्पामध्ये आज आपण या विषयासंबंधी काही बोलणार आहोत, ऐकणार आहोत. शेवटी तुम्हाला प्रश्नही मला विचारायचे आहेत, पण सर्वप्रथम मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो. मी एक आर्थिक पत्रकार ह्या नात्याने तुमच्याशी बोलणार आहे, परंतु त्याचबरोबर शेअर बाजाराशी माझा गेली 51 वर्ष संबंध आहे आणि अनेक लोकांना उत्सुकता आहे की ज्यावेळेस आम्हाला शेअर बाजाराचा शसुद्धा माहिती नव्हता त्यावेळेस तुम्हाला ह्या विषयाची गोडी लागली कशी आणि तुम्ही कशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही थोडंफार का होईना पण ज्ञान मिळवलं. मी याच्यामध्ये सर्वज्ञ आहे असं अजिबात म्हणत नाही आहे. मी आजसुद्धा ह्या भांडवल बाजाराचा विद्यार्थी आहे आणि हा भांडवल बाजार रोज बदलत असतो, म्हणूनच त्याच्याबद्दलचं उत्सुकता आणि हे कायम राहतं. तर 9 जुलै 75ला मी शेअर बाजाराची पायरी चढलो, मुंबई शेअर बाजाराची, आणि त्या दिवशी मुंबई शेअर बाजाराला बरोबर 100 वर्ष पूर्ण झालेले होते. तर म्हणून मी असं नेहमी सांगतो की 151 वर्षाच्या शेअर बाजारामध्ये मी 51 वर्ष कार्यरत आहे किंवा अभ्यासू म्हणून त्याकडे बघतो आहे. परंतु तरी मला या ठिकाणी मी गुंतवणूक सल्लागार म्हणून बोलण्याच्या ऐवजी आर्थिक पत्रकार ह्या नात्याने तुमच्याशी बोलणार आहे आणि हा विषय तुमच्यापर्यंत समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वात प्रथम पत्रकारिता जी ही आहे या पत्रकारितेच्या मुळापर्यंत जायचं ठरवलं तर मी 1958ला मनमाडला माणके कंपाऊंडच्या समोर बाबा गुजराती चाळ होती, त्या चाळीमध्ये मी राहिलो आणि तिथे माझी पहिली इयत्ता झाली. मी हा मनमाड, माणके कंपाऊंड, बाबा गुजरातीची चाळ हा का उल्लेख करतो याचं स्पष्टीकरण करतो मी. त्या ठिकाणी गावकरीचा प्रिंटिंग प्रेस होता आणि गावकरीचा प्रिंटिंग प्रेस म्हटल्यानंतर त्यावेळेस ज्यांचा छपाई व्यवसायाशी संबंध आहे किंवा माहिती आहे की पूर्वी वर्तमानपत्र छापण्यासाठी असे खिळे वापरले जायचे आणि त्याच्यातले जे खराब खिळे असायचे ते बाहेर फेकले जायचे, पण त्या खिळ्यांना वर्तमानपत्राची शाई लागलेली असायचे आणि लहानपणाच्या उत्सुकतेपोटी ते खिळे उचलले जायचे आणि त्या खिळ्यांची शाई, वर्तमानपत्राची शाई जी माझ्या बोटांना लागली ती कुठल्याही साबणाने जाऊ शकणार नाही, कुठल्याही केमिकल्सने जाऊ शकणार नाही, अखेरपर्यंत ती शाई कायम राहील. एवढी ही वर्तमानपत्राची शाई खूप चिकट असते, ती कधीच जाऊ शकत नाही. अगदी गोविंदराव तवळकर वर्षानुवर्ष महाराष्ट्र टाईमचे संपादक होते. निवृत्त झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि अमेरिकेतून सुद्धा ते इथल्या वर्तमानपत्रांना लेख पाठवायचे. अमेरिकेची आर्थिक परिस्थिती, अमेरिकेची राजकीय परिस्थिती, त्यांना काय पैशाची आवश्यकता होती का? अजिबात नाही. पण परत मला मूळ मुद्दा तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे आणि तो म्हणजे वर्तमानपत्राची शाई एकदा हाताला लागली की ती इतकी पक्की चिकटते की ती कुठल्याच साबणाने जाऊ शकत नाही. मग 1965 साली मी त्र्यंबकेश्वरहून नाशिकला आलो आणि रुंगठे हायस्कूलमध्ये कॉमर्ससाठी ॲडमिशन घेतली. 65 ते 69 4 वर्ष रुंगठे हायस्कूलला कॉमर्स हा विषय होता आणि त्यानंतर मग 69 ते 73 मी BYK कॉलेजला ॲडमिशन घेतली. कॉमर्सलाच जायचं हे अगदी पक्क डोक्यात होतं आणि 69 ते 73 BCom पूर्ण केल्यानंतर 73ला मी सर्व्हिस करून MCom करण्याचा निर्णय घेतला आणि MComला आम्हाला कॉर्पोरेशन फायनान्स नावाचा एक पेपर होता आणि त्या पेपरमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स हा एक 20 मार्काचा प्रश्न होता. त्या 20 मार्काच्या प्रश्नासाठी मी 74-75 साली जवळजवळ 1000-1500 कंपन्यांचे वार्षिक अहवाल वाचले. आपल्याला सध्या वार्षिक अहवालही बघायला मिळत नाही, कंपन्यांच्या वार्षिक सभाही होत नाहीत आता, पण त्या काळामध्ये मी ते वार्षिक अहवाल वाचले MComच्या कॉर्पोरेशन फायनान्सच्या पेपरसाठी. मी मुद्दाम हा सगळा इतिहास का सांगतो आहे की खूप लोकांना उत्सुकता आहे
की तुमची शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली ती. आणि मग 75 साली M.Com पूर्ण केलं. 73 ते 75 मी 2 वर्ष C8ला होतो आणि 75 ते 93 मायको आताची बॉश या बॉश कंपनीमध्ये 17 वर्ष नोकरी करून 93 साली मी व्हॉलंटिअर रिटायरमेंट घेतली आणि मग पूर्ण वेळ या क्षेत्रात आलो. तर मला हा रेफरन्स का द्यायचा आहे त्याचं कारण सांगतो. 73ला C8मध्ये मला एक बॉस होते, त्यांचं नाव होतं UB मेहता. ते मुंबईने आलेले होते, ते चार्टर्ड अकाउंटंट होते. मी आमच्या ग्रुपमध्ये, आमच्या सगळ्या टीममध्ये B.Comची परीक्षा दिली आणि फक्त 8 दिवसाच्या आत मी नोकरीला लागलो. पहिली नोकरी केली 6 महिने विजय ट्यूब्स अँड कोन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यानंतर मग C8 टायरला गेलो. C8 टायर्सला सर्व्हिसला लागल्यानंतर पहिल्या दिवशी माझ्या बॉसने UB मेहतांनी पूर्ण अकाउंटची जबाबदारी माझ्यावरती टाकली. आता B.Com झालेला माणूस, फक्त थिअरी शिकलेला माणूस, थिअरीमध्ये फक्त थिअरीच असते, प्रॅक्टिकल आपल्याला काही नॉलेज नसतं. आणि ह्या माझ्या बॉसने माझ्यावरती सगळं अकाउंटची जबाबदारी टाकली. ती जबाबदारी टाकली, मी ती जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करत होतो. पण ते प्रयत्न करत असताना माझ्या हातून काही चूक झाली तर तो त्याच्या भाषेत चिडायचा गुजराती माणूस होता आणि मला असं म्हणायचं, यूज युअर ब्रेन बाबा. आणि मला ते फार इन्सल्टिंग वाटायचं की हा माणूस हे आपल्याला असं म्हणतात की यूज युअर ब्रेन बाबा म्हणून. 1-2 महिने ऐकून घेतलं आणि असंच अकाउंटन्सीचे चालू असताना ते CA आणि अकाउंटन्सीचं एक सोल्युशन त्यांना सापडलं नाही आणि मी पटकन ते सोल्युशन सांगितलं. पण सांगता सांगता मी गप्प बसावं ना, तर मी अति शहाणपणा केला. मी मुद्दाम असं एक खवचट वाक्य बोललो की सर, फॉर द फर्स्ट टाईम आय यूज माय ब्रेन. अरे बापरे, ते वाक्य त्यांना एवढं लागलं. मग म्हटलं आज आपण सोडायचं नाही यांना, आपल्याला जर अगदी त्यांनी उद्यापासून येऊ नका सांगितलं तरी चालेल, पण आय हॅव यूज माय ब्रेन हे वाक्य वापरल्यानंतर ते चिडणार. त्याच्यात मी सांगितलं, म्हटलं मला C8नी जे अपॉइंटमेंट लेटर दिलं ते त्याच्यामध्ये 6 महिने प्रोबेशन पिरियड असा उल्लेख आहे. म्हटलं म्हणजे मी प्रशिक्षण घेऊन मग नंतर तुम्ही मला कन्फर्म कराल. आणि म्हटलं तुम्ही CA झाला तर तुम्हाला 4 वर्ष आर्टिकलशिप करायला मिळाली, तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं आणि त्याच्यानंतर तुम्ही CA झाला. मी B.Com फक्त थिअरॉटिकल परीक्षा दिल्या आणि पास झालो आणि नंतर तुम्ही डायरेक्ट पहिल्या दिवसापासून माझ्यावर अकाउंट्सची कामं टाकली आणि तरी मी ती कामं करायला सुरुवात केली. त्या दिवसापासून माझं आणि त्यांचं बॉस आणि असिस्टंट हे नातंच राहिलं नाही, ते एक मैत्रीचं नातं तयार झालं. आणि ते इतकं चांगलं झालं नातं की ते अनेक कंपन्यांचे शेअर होल्डर होते आणि त्यांना कंपनीच्या पत्त्यावरती वेगळ्या कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स यायचे आणि माझं काम संपल्यानंतर मी ते रिपोर्ट्स वाचायला घ्यायचो. 74 साली, अगदी कंपनीचं नाव सांगायला हरकत नाही, किर्लोस्कर ट्रॅक्टरचा ॲप्लिकेशन फॉर्म बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सावानाच्या समोर किर्लोस्कर ट्रॅक्टरच्या शेअर इश्यूसाठी पैसे भरायचे होते. मी तो फॉर्म घेतला, सिन्सिअरली त्यांच्याकडे गेलो. मला म्हटलं मला फॉर्म भरायचं शिकवा, मला या कंपनीचा शेअर होल्डर व्हायचं म्हटलं. त्यांचं माझ्या हातातला फॉर्म आणि प्रॉस्पेक्टस घेतला आणि फाडून फेकून दिलं. काय 3200 असे माणसाची की ती कंपनी चाललीच नाही. किर्लोस्कर ग्रुपचे असून, ट्रॅक्टरचा चांगलं प्रोडक्शन असून, ट्रॅक्टर अत्यंत चांगल्या क्वालिटीचा असून, जर्मन कोलॅबरेशन चांगलं प्रकारे असून अजूनसुद्धा ते ट्रॅक्टर चालू आहे अनेक ठिकाणी. पण म्हणे ही कंपनी नाही चालणार आणि त्यांनी माझ्या हातातला फॉर्म फेकून दिला. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, पब्लिक इश्यू नाही तर नाही, तुम्ही मला काही 2-4 कंपन्यांचे शेअर्स बाजारातून विकत घेऊन द्या. म्हटलं मी तुम्हाला हप्त्याने पैसे दिले आणि मी काही कुठे पडून जाणार नाही, मी आता CAचा एम्प्लॉईज आहे. आणि त्यांनी त्यांच्या ब्रोकरच्या मार्फत म्हणे तुला कुठले शेअर घ्यायचे. म्हटलं मी टायर कंपनीत सर्व्हिस करतो आहे, एक 2-3 टायर कंपन्यांचे शेअर्स मला घ्यायची इच्छा आहे. मग C8चा शेअर घेतला, डनलॉपचा शेअर घेतला, बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा शेअर घेतला. डनलॉप कंपनी पूर्ण बुडाली
बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे शेअर्स माझ्याकडे आजही आहेत, CHचे माझ्याकडे शेअर्स आजही आहेत. आणि पुढचं गमतीचा भाग सांगायचा आहे, त्यावेळेस मला MRFचा शेअर खूप महाग वाटला होता, पण तरीसुद्धा आपल्याकडे 3-4 टायर कंपन्यांचे शेअर्स पाहिजे म्हणून मी MRFचा शेअर घेतला. 10 रुपयाचा शेअर काहीतरी 182-200 रुपयाला वगैरे घेतला आणि मी तो आजसुद्धा शेअर सांभाळला आहे, एक आठवण म्हणून. शेअर्समध्ये इमोशनल अटॅचमेंट असावी का नसावी हा वादाचा विषय आहे, पण तो शेअर मी आजही सांभाळला. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो की कृपा करून आपल्या बायकोला या गोष्टी सांगू नका. जेव्हा मी सिन्सिअरली माझ्या बायकोला सांगितलं की असं असं माझ्याकडे 3-4 कंपनीचे शेअर्स आहे, मग हे काय MRFचे तू एवढं कमी शेअर घेतले, जास्त घ्यायला पाहिजे होत्या. म्हटलं कोणाकडे पैसे होते म्हटलं, इथे 125 रुपये पगाराने सुरुवात झाली, नंतर 250 रुपये पगार झाला CHमध्ये आणि मायकोत आलो त्यावेळेस 450 रुपये पगार झाला. पण ते जे 3-4 कंपन्यांचे शेअर्स आणि त्यांच्या हाताखाली मला जे शिकायला मिळालं त्याचा उपयोग झाला. आणि डोक्यात असं एक पक्कं होतं की आपल्याला शेअर बाजार शिकायचा. मग 9 जुलै 75ला शेअर बाजाराची पायरी चढलो. दर बुधवारी मुंबईला जायला लागलो. हितेश शाह बसलेल्या पाठीमागे त्याचाही हाच अनुभव आहे. काही नाही, मुंबईला आम्हाला शेअर ब्रोकर्स, शेअर्सचे दलाल दाराशी सुद्धा उभे करत नव्हते. कारण कोण कुठला नाशिकचा मुलगा आहे तो सांगतो मला शेअरची खरेदी विक्री व्यवहार करायचे. आम्ही मुंबईच्या बाहेर कोणाचाही क्लायंट म्हणून घेत नाही. त्यामुळे आम्हाला तुम्ही आमच्याकडे गुंतवणूकदार म्हणून येऊ नका. शेअर्सचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, ट्रान्सफर फॉर्म, सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी खूप जुन्या लोकांना ती सगळी व्यवस्थित माहिती आहे त्याची. त्यामुळे सहसा मुंबई शेअर बाजाराचा दलाल मुंबईच्या बाहेरच्या लोकांना एंटरटेन करायला तयार नसायचा, ही त्यावेळची परिस्थिती होती. आणि का कोण जाणं माझ्या डोक्यात असं होतं त्यावेळेस की एक ना एक दिवस तुम्हाला आमच्यापर्यंत यावं लागेल. हा भांडवल बाजाराचा प्रवास मला नाशिकमध्ये कशी डेव्हलपमेंट होत गेली त्या संबंधात सुद्धा ह्या 2 गोष्टी एकत्र जोडायच्या आहेत. आणि मायकोत लागल्यानंतर पहिल्या 4 महिन्यातच असं लक्षात आलं की मोठी कंपनी आहे आणि ते सब घोडे 12% आहेत. आपल्याला इथे प्रमोशन मिळेल, रिटायरमेंट होताना आपण प्रमोशन वगैरे घेऊन ऑफिसर वगैरे असं झालेलं असेल, पण सर्व्हिस करायचे माझ्या डोक्यात अजिबात नव्हतं. आणि मी बाकीच्या माझ्याबरोबरच्या लोकांना सांगायचो की मायको पगार खूप चांगला देते, पण मायकोने तुमचे पाय कापून टाकलेत की तुम्हाला पांगळा केलं आहे की मायको बसलेत बायकाचे. मायको सोडायचे म्हटले की तुमच्या हातापायाचा थरकाप होतो आणि मी तुम्हाला सांगतो की मी मायको सोडणार आहे म्हणून लागते. मग ह्या एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. त्या ॲक्टिव्हिटी करत असताना मला एक दिवस दादासाहेब पोतनीसांचा फोन आला मायकोमध्ये. मी तुमचे 1-2 लेख वाचले उद्योग विश्वसंबंधी आणि तुम्ही मला संध्याकाळी गावकरी कार्यालयात भेटायला याल का? म्हटलं येतो भेटायला. संपादकाचा फोन आल्यानंतर नाही म्हणण्याची कोणाची ताकद आहे का? आणि त्यांनी मला हे प्रपोजल दिलं की तुम्ही आमच्यासाठी, गावकरीसाठी आठवड्यातून एकदा उद्योग विश्व हा कॉलम लिहायला सुरुवात करा. मी तो कॉलम लिहायला सुरुवात केली. इथल्या कंपन्यांच्या आर्थिक घडामोडी याच्या बातम्या मी त्या माझ्या कॉलममध्ये द्यायचो. आणि मग नंतर असं लक्षात आलं की असं मला वाटायला लागलं की ह्या बातम्या आपण छापतो हे ठीक आहे, पण जोपर्यंत आपण इथल्या लोकांचा त्या कंपन्यांशी आर्थिक संबंध निर्माण करत नाही तोपर्यंत त्यांना या आर्थिक बातम्या वाचण्यामध्ये असा फारसा इंटरेस्ट राहणार नाही. आणि मग ते करण्यासाठी मुंबईला स्टॉक एक्सचेंजच्या समोर भूपेन चेंबर नावाची बिल्डिंग होती, म्हणजे आहे, पण आता त्या बिल्डिंगचं अतिशय वाईट परिस्थिती त्या बिल्डिंगची. आणि त्या ऑफिसमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये मुंबई शेअर होल्डर्स असोसिएशन असे असोसिएशन होते. आणि त्या असोसिएशनचे बन्सी मेहता चार्टर्ड अकाउंटंट, की ते अनेक बिर्ला कंपन्यांचे चार्टर्ड अकाउंटंट होते, ते त्या बॉम्बे शेअर होल्डर असोसिएशनचे अध्यक्ष होते. आणि खरोखर ती बॉम्बे शेअर होल्डर असोसिएशन अतिशय चांगलं काम करत होती. मी त्या असोसिएशनचा सभासद झालो. 73 साली त्या असोसिएशन स्थापन झाली.
मग साहजिकच दर बुधवारी त्या असोसिएशनच्या ऑफिसला जाणं, तिथे वेगवेगळ्या कंपन्यांचे रिपोर्ट वाचणं, तिथे आलेली वर्तमानपत्र वाचणं, ही सुरुवात झाली. त्याच ऑफिसच्या खाली एक दिवाण नावाचे गृहस्थ होते आणि ते शेअर मार्केट न्यूजलेटर दर सोमवारी पब्लिश करायचे आणि ते न्यूजलेटर अतिशय चांगलं असायचं. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या भोवती असा खुर्च्या मांडलेला असायचा आणि गराडा असायचा वेगवेगळ्या लोकांचा. त्या ठिकाणी सगळ्या बातम्या उपलब्ध व्हायच्या. कुठल्या कंपनीच्या वार्षिक सभेला काय झालं, कुठल्या कंपनीचे रिझल्ट कसे आले, चांगले वाईट, आणि ढीकच्या ढीक पडलेले असायचे ॲन्युअल रिपोर्ट्सचे. आणि त्या ॲन्युअल रिपोर्टचा आणि आलेल्या माहितीचा स्टडी करून माणूस दर सोमवारी त्याचं शेअर मार्केट न्यूजलेटर आणि मार्केट आउटलुक हे प्रसिद्ध करायचा. खूप म्हणजे खूप चांगली माहिती मिळाली. त्याच ठिकाणी एक बुलवर्कर, तुम्हाला माहीत आहे का नाही, रॉस डीस नावाचा एक माणूस तिथे यायचा. त्याचा आणि शेअर बाजाराचा काही संबंध नव्हता, पण त्याला ती संधी लक्षात आली आणि त्यांनी मनी अपॉर्च्युनिटीज नावाचं वर्तमानपत्र प्रसिद्ध करायला सुरुवात केली. यांचं खूप छोटंसं काम होतं, सायक्लोस्टाईल ते हे पाठवायचे, मार्केट आउटलुक, शेअर मार्केट न्यूजलेटर. आणि मनी अपॉर्च्युनिटी नावाच्या वर्तमानपत्राची त्या काळी किती गरज होती. अक्षरशः तो सोमवारी पेपर आला ना तर लोक स्टॉलवरती तुटून पडायचे तो पेपर घेण्यासाठी. म्हणजे रॉस मुरारका फायनान्स ही कंपनी त्याने नंतर प्रमोट केली. त्या कंपनीचे 12 वाजले तो भाग नंतरचा. पण त्यावेळेस त्यांनी मनी अपॉर्च्युनिटी रॉस मुरारका फायनान्समध्ये जबरदस्त पैसे कमवले आणि इतके पैसे कमवले त्यांनी की रॉस मुरारकाचा शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर तो शेअर 145 रुपयाला होता, त्यावेळेस ट्रेडिंग होत होतं, आणि हिंदुस्तान लिव्हरचं शेअर 75 रुपयाला होतं. माझ्या एका मित्राने फार इंटरेस्टिंग कॉमेंट केली, म्हणजे गधा घोडे के आगे दौड रहा है म्हणे. हे करत असतानाच आणि गावकरीचा कॉलम चालू असतानाच एक अत्यंत चांगल्या व्यक्तीची आणि माझी भेट झाली. ते म्हणजे कैलासवासी माधवराव पाटील. 80 साली आम्ही नाशिकमध्ये गुंतवणूकदार संघटना स्थापन केली आणि ज्या कंपन्या इथे कारखाने सुरू करत आहेत त्या कंपन्यांचे जर शेअर इश्यू असले तर त्या शेअर इश्यूसाठी नाशिकला व्यवस्था असावी, नाशिकच्या लोकांना त्यामध्ये भाग घेता यावा, नाशिकचे लोक भागधारक व्हावे त्या कंपनीचे. म्हणून पहिली इन्व्हेस्टर कॉन्फरन्स नाशिकला आम्ही मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर ह्या कंपनीचे स्थापन केले. ग्रीनवे हॉटेलमध्ये ती कॉन्फरन्स झाली. मेल्ट्रॉन सेमीकंडक्टरला रिस्पॉन्सही चांगला मिळाला नाशिक परिसरातून. तो प्लांटही अतिशय चांगला होता. आत्ता जेव्हा मागच्या वर्षापासून सेमीकंडक्टर शब्द कानावरती येतो आहे, मी काही टेक्निकल नॉलेज नाही मला, मी फक्त कॉमर्सचं थोडं नॉलेज आहे मला, पण सेमीकंडक्टरची दूरदृष्टिकोनातून मेल्ट्रॉन सेमीकंडक्टरने त्या विषयात सुरुवात केली ती त्या ह्याच्यामध्ये, पण पुढे ती यशस्वी होऊ शकली नाही, बंद पडली ती कंपनी नंतर. आणि आम्ही गुंतवणूकदार संघटना स्थापन केली आणि 1980ला टेल्को, त्यावेळेस टेल्को असं नाव होतं, त्यांनी एक 7 वर्षाचे कन्व्हर्टेबल डिबेंचर इश्यू आणला. 80 ते 87 असं 7 वर्षाचा पिरियड होता आणि त्या 7 वर्षामध्ये 2 भागामध्ये त्या टेल्कोच्या कन्व्हर्टेबल डिबेंचरचं कन्व्हर्शन होणार होतं. जनलक्ष्मीचा हे जेवढं स्टेज आहे ना याच्यापेक्षा छोटंसं एक कार्यालय होतं. ते लादूराम जलाराम जे रॉकेलचा केरोसिन डेपो वगैरे आहे त्याच्या शेजारच्या त्या ठिकाणी. आणि तिथे लोकांनी रांगा लावल्या टेल्कोचा फॉर्म भरण्यासाठी. त्या रांगा का लावल्या तर माधवरावांनी सांगितलं की आपल्याला ह्या इश्यूचं काम करून नाशिकमध्ये गुंतवणूक संस्कृती निर्माण करायची. मी आमच्या बँकेत फॉर्म्स ठेवले, म्हणजे मी त्यावेळेस 25 वर्ष बँकेचा डायरेक्टर होतो, 1 वर्ष व्हाईस चेअरमन होतो. आम्ही तिथे फॉर्म ठेवले, लोकांनी एवढी गर्दी केली, पण ते फॉर्म ठेवण्याची परमिशन घेण्यासाठी आम्ही अगोदर 2 जण मुंबईला जाऊन निमेश कंपनी यांना भेटलो. कारण त्या काळामध्ये, आज म्हणजे तुम्हाला मी जे सांगतो त्याच्यावरती विश्वास बसणंच शक्य नाही, पण नाशिकला बँकांची ब्रँचेस असायची नाही. फायनान्स मिनिस्ट्रीपर्यंत, कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूजपर्यंत पत्रव्यवहार केल्यानंतर ते आम्हाला
1981च्या सेन्ससचं उदाहरण सांगायचे की नाशिकची लोकसंख्या खूप कमी आहे. म्हटलं अहो तुम्ही लोकसंख्येवरती बँकेची नियुक्ती करता असं जर तुमचं आर्ग्युमेंट असेल, इथे मी कुठे जातीवादी किंवा प्रांतवादी किंवा राज्यवादी नाही आहे, असं प्रादेशिक हे नाही, पण म्हटलं गुजरातसारख्या छोट्या छोट्या ठिकाणी म्हटलं तुम्ही 2-2, 3-3 बँकांच्या शाखा दिलेल्या असतात न्यू शेअर इश्यूसाठी, आणि नाशिकसारख्या शहरासाठी तुम्हाला एकसुद्धा बँक अपॉइंट करायची वाटत नाही. हे केलं पाहिजे म्हटलं, तुम्ही सांगितलं पाहिजे. निवेश कंपन्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही असं करा, तुमच्या बँकेमध्ये फॉर्म ठेवा. आम्ही डिमांड ड्राफ्ट दिले लोकांना फ्री ऑफ कॉस्ट, आणि ते फॉर्म्स आणि डिमांड ड्राफ्ट मुंबईला पोचवले. नाव घेऊन सांगतो पण उल्लेख चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. स्टेट बँकेला एक SB रणसिंग म्हणून मॅनेजर होते. तर तुम्ही बँकेचं नुकसान करताय म्हणून तुम्ही असे फ्री ऑफ कॉस्ट डिमांड ड्राफ्ट देता, तुम्ही बँकेचं नुकसान करताय, असे फ्री ऑफ कॉस्ट डिमांड ड्राफ्ट देऊ नका. म्हटलं सर तुमचा या क्षेत्रातला अनुभव मान्य आहे आम्हाला, पण आम्ही जे करतोय त्याच्या पाठीमागे सुद्धा आमचा हेतू आहे. म्हटलं एकतर डिमांड ड्राफ्ट नाशिकला दिल्यानंतर तो डिमांड ड्राफ्ट बँकेकडून क्लिअर होण्यासाठी 3 आठवडे जायचे, कधी कधी महिना 1.5 महिनासुद्धा जायचं. ज्यांचा बँकेशी संबंध आहे त्यांच्या हे लक्षात येईल की बँकेला फ्लोटिंग मनी जर वापरायला मिळाला तर त्याचा फायदा होतो, आणि तो जो पैसा आम्हाला वापरायला मिळायचा त्याच्यासमोर डिमांड ड्राफ्टचा खर्च हा काहीच नव्हता. आणि मग नाशिकमध्ये भागधारकांची संख्या वाढायला सुरुवात झाली. टेल्कोचे अनेक भागधारक झाले. GNFC नावाच्या कंपनीचा शेअर इश्यू आला, त्याचे फॉर्म्स बँकेमध्ये ठेवले होते, आणि त्या कंपनीच्या शेअर इश्यूमध्ये त्यावेळेस जसं प्रत्येकाला अलॉटमेंट मिळाला. आजसुद्धा 81 साली शेअर घेतलेले GNFCचे अनेक भागधारक नाशिकमध्ये आहे, आणि प्रचंड भांडवल वृद्धी त्यांना मिळाली आहे, प्रचंड डिव्हिडंडचं उत्पन्न त्यांना चांगलं मिळतं आहे. आणि जेव्हा ते भेटतात तुमच्यामुळे आम्हाला हे शेअर्स मिळाले, म्हणतो माझं याच्यामध्ये काहीच कर्तृत्व नाही, माझ्याकडून हे त्र्यंबकेश्वराने काम करून घेतलं, पण तुम्ही सांभाळले हे तुमचं मोठेपण, आणि ते सांभाळले म्हणून तुम्ही त्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे पैसे कमवले. आता हे वेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीचे फॉर्म देऊन शेअर होल्डर करता करता पुढे मागणी सुरू झाली की आम्हाला जर अडीअडचण आली, आम्हाला जर शेअर्स विक्री करायचे असेल तर तुम्ही आम्हाला ही चटक तर लावून दिली, नाद लावून दिला तुम्ही आम्हाला, पण पैसे मोकळे करायचे असेल तर काय करायचं. मग परत चक्र सुरू झाले. तेव्हा थोडं काही मुंबईच्या शेअर ब्रोकर्सने नाशिकच्या लोकांना एंटरटेन करायला सुरुवात केली. विशेषतः त्यावेळेस एक पंडित म्हणून स्टॉक ब्रोकर होते, एक RR नाबर म्हणून होते, आपल्या नाशिकच्या काही चार्टर्ड अकाउंटंटची त्यांच्याकडे खाती होती. थोडी सुरुवात झाली होती, पण तरी असं मोठ्या प्रमाणात ते पाहिजे असं नव्हतं. आता हा जो 51 वर्षाचा प्रवास आहे याच्यामध्ये मी 86 ते 2026 ही 40 वर्ष, आणि 86 ते 75 ही मागची 11 वर्ष, असा केंद्रबिंदू मी 86 साल ठेवणार आहे, आणि त्या वर्षाला सुद्धा फार एक महत्त्व आहे. 86 साली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पहिल्यांदा प्रसिद्ध झाला 2 जानेवारी 86ला, आणि तो निर्देशांक होता 549. ह्या मुंबई शेअर 30 शेअरच्या संवेदनशील निर्देशांकाचा बेस किंवा पायाभूत वर्ष हे 78-79 हे होतं. आणि 78-79ला ज्या 30 कंपन्यांची निवड केली, त्या 30 कंपन्यांचं थोडंसं मला ह्या कॉमर्सच्या टर्म्स वापरावंच लागतील, पण त्याला नाईलाज आहे माझा, त्यामुळे अगदीच ज्यांचा संबंध नाही त्यांना हे थोडंसं वेगळं वाटेल. तर ह्या 30 कंपन्यांचं भाग भांडवल गुणिले त्या कंपनीची त्या दिवशीची मार्केट प्राईस, बाजारभाव, याचा गुणाकार करून प्रत्येक कंपनीचं बाजार मूल्यांकन किंवा मार्केट कॅपिटलायझेशन, असं 30 कंपन्यांचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन, आणि ते 78-79ला 100. तर 86ला 2 जानेवारी 86ला ते 500 झालेलं, 549 झालेलं होतं. म्हणजे 78-79 ते 2 जानेवारी 86 100 रुपयाचे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केलेले 549 रुपये झालेले होते. पण हा इंडेक्स कसा आला याच्या पाठीमागची एक स्टोरी आणखी.
आणि हे सगळं मी पत्रकार आणि त्यामधला ज्याला आपण आखो देखा हाल म्हणतो ते सगळं मला तुमच्यापर्यंत ह्या निमित्ताने पोचवायचं आहे. तर 1985ला त्यावेळचे भारतीय युनिट ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी MJ फेरवानी यांनी परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक भारतातल्या शेअर बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. DSP मेरिल लिंच या संस्थेचे हेमेंद्र सेठ म्हणून प्रमुख होते. त्या सेठशी संबंध केला त्यांनी आणि DSP मेरिल लिंच आणि युटॅ यांनी एक स्कीम आणली की ज्या स्कीममध्ये हे परदेशी गुंतवणूकदार यांची गुंतवणूक आणण्याची सरकारकडून परवानगी घेतली. आणि त्या इश्यूसाठी म्हणून जेव्हा हे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये गेले, ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही या फायनान्स याच्यामध्ये रोड शोज असं म्हणतात. आता रोड शोज काय शब्द वापरता मला माहीत नाही, पण तो शब्द वापरला जातो. तर ते रोड शोज करताना अमेरिकेतले गुंतवणूकदार वेगळ्या संस्थांचे ते पहिला प्रश्न विचारायचे या दोघांना किंवा आमच्याकडे जर डाऊ जोन इंडेक्स आहे तर तुमच्याकडे असा 30 शेअरचा इंडेक्स का बरं नाही. आणि मग आल्यानंतर फेरवानींनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला फॉलोअप करायला सुरुवात केली. 30 शेअर्स का, तर याचं कारण डाऊ जोनमध्ये 30 शेअर्स म्हणून इकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो संवेदनशील निर्देशांक आहे त्याच्यामध्ये सुद्धा 30 शेअर्स घेतले गेले. तो शेअर निर्देशांक फेरवानींमुळे आला, त्यांना निश्चितच त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे. त्या काळात इंडेक्स होते का? होते, वेगवेगळे इंडेक्स होते, पण त्या इंडेक्सचा कोणी वापरच करत नव्हते. RBIचे काही इंडेक्स होते, फायनान्शियल एक्सप्रेस नावाचं वर्तमानपत्र त्यावेळेस इकॉनॉमिस्टच्या अगोदर ते वर्तमानपत्र होतं. त्या वर्तमानपत्राचे काही निर्देशांक होते, पण ते अजिबात पॉप्युलर नव्हते. पण मात्र हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक, जसं आपलं पहिलं प्रेम असतं, जास्त प्रेम असतं, तसं हा पहिला निर्देशांक म्हणून आजसुद्धा नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या तुलनेने, निफ्टीच्या तुलनेने याचा उपयोग हा जास्त करून घेतला जातो. आणि मग शेअर बाजार, ह्या शेअर बाजाराशी या निर्देशांकाचा संबंध आणि त्यानंतर देशाचा आणि शेअर बाजाराचा काय संबंध आहे आणि खरोखर या शेअर बाजाराची किती प्रगती व्हायला पाहिजे आणि नेमकं पुढे काय व्हायला पाहिजे, हा इतिहास सांगितल्यानंतर पुढचं वर्णन करणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. कोणत्याही देशाची जर आर्थिक प्रगती आपल्याला अपेक्षित असेल तर त्या देशाची औद्योगिक प्रगती व्हावी लागते. आणि औद्योगिक प्रगती जर व्हावी अशी इच्छा असेल त्या देशाच्या सरकारची, तर त्या ठिकाणी प्राथमिक भांडवल बाजारपेठ आणि दुय्यम भांडवल बाजारपेठ ह्या 2 बाजारपेठा प्रगत व्हाव्या लागतात. म्हणजे प्राथमिक भांडवल बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सचा विक्री झाल्यानंतर दुय्यम भांडवल बाजारामध्ये त्या शेअरची नोंदणी केली जाते आणि ज्यांच्याकडे शेअर्स गुंतवणुकीसाठी द्यायला पैसा उपलब्ध आहे आणि ज्यांना त्या पैशाचा उपयोग करून घ्यायचा आहे असे लोक एकत्र येतात आणि मग प्राथमिक भांडवल बाजारपेठेत शेअर्सची खरेदी केल्यानंतर अडीअडचणीला जर शेअर्स विकायचे असले तर ते दुय्यम भांडवल बाजारामध्ये विकता येतात. मग खरोखर या शेअर बाजाराची गरज आहे का? निश्चितच या भांडवल बाजाराची गरज आहे. अगदी कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये सुद्धा नंतर शेअर बाजार सुरू झाले आणि शेअर बाजारामध्ये परदेशी गुंतवणूक संस्था याव्या असं जर वाटत असेल तर त्या संस्था या धर्मादाय संस्था नसतात. त्या येण्यासाठी, त्या देशात जाण्यासाठी, त्यांच्या दृष्टीने संपूर्ण जग ही एक बाजारपेठ असते. त्या येण्यासाठी जर सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट बघत असतील तर त्या देशातल्या बाजारात नोंदणी असलेल्या कंपन्यांचं बाजार मूल्यांकन आणि त्या देशाचं नक्तं राष्ट्रीय उत्पादन. आता हे मराठी शब्द वापरण्याच्याऐवजी MCAP GDP रेशो असा मी शब्द वापरतो. आत्ता सध्या ते 118-120% आहे. त्यावेळेस ते 55-60-65% जवळपास असायचं. आणि ज्या ठिकाणी त्यांना पैसे कमवण्याचा स्कोप आहे अशा ठिकाणच्या शेअर बाजारामध्ये त्यांना जाण्याचा साहजिकच इंटरेस्ट असायचा, कारण त्या काही धर्मादाय संस्थांनी त्यांना
पैसे कमवायचे असायचे. मग ह्या संस्थांनी भारतात यायला सुरुवात केली. भांडवल बाजाराची प्रगती झाली. नवीन नवीन कंपन्या बाजारामध्ये नोंदणी करण्यासाठी येऊ लागल्या. कारण आजच्यासारखं प्रायव्हेट इक्विटी किंवा परदेशामधून गुंतवणूक ही त्यावेळेस नव्हती. आणि ह्या परिस्थितीचा फायदा जर कोणी करून घेतला असेल तर पहिलं उदाहरण रिलायन्स इंडस्ट्रीज आणि दुसरं उदाहरण HDFC लिमिटेड. रिलायन्सच्या पहिल्या पब्लिक इश्यूच्या वेळेस प्रेस कॉन्फरन्स अटेंड करण्याची मला संधी मिळाली. मी इकॉनॉमिक्स टाईम्सच्या ऑफिसमध्ये गेलो. जो पत्रकार प्रेस कॉन्फरन्ससाठी जाणार होता त्यांनी मला विचारलं, काय येणार का प्रेस कॉन्फरन्सला? नाहीतरी त्या काळात 5 स्टारची क्रेज होतीच. प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायला गेलो त्याच्याबरोबर आणि धीरूभाई अंबानीने स्टेटमेंट केलं, ह्या इश्यूनंतर आमचा ग्रॉस ब्लॉक डबल होईल आणि ग्रॉस ब्लॉक डबल झाला की आमचा टर्नओव्हर डबल होईल. मी सहज त्या माझ्या मित्राशी बोललो. म्हटलं, लोक पब्लिक इश्यूसाठी काय वाटेल त्या गप्पा मारता. म्हटलं, ग्रॉस ब्लॉक डबल झाला म्हणून टर्नओव्हर डबल होईल असं तर आजपर्यंत मला काही कधी उदाहरण नाही कुठलं. म्हटलं, पण नंतर खरोखर डबल झाला टर्नओव्हर आणि मग लक्षात आलं हे काहीतरी एक वेगळंच नाणं आहे म्हणून. आता त्यांच्यापर्यंत जायचं होतं. एक दिवस कापडपेठेमध्ये भांडी बाजारामध्ये श्यामळदास हिराचंद अंबाणी असं स्टीलच्या भांड्यांचं दुकान होतं. डायरेक्ट त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारलं, का? म्हटलं, हे तुमचे काही कोणी रिलेटिव्ह आहेत का? हो म्हणे, आमचे चांगले संबंध आहे. म्हटलं, मला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा. म्हटलं, त्यांची मुलाखत गावकरीसाठी घ्यायची. ठीक आहे म्हणे, आम्ही अरेंज करतो. धोबी तलावाच्या जवळ यांचं ऑफिस होतं. त्या ऑफिसला तिथे गेलो. गेल्या गेल्या धीरूभाई अंबानीने कागदावरती नदी काढली, गोदावरी नदी, व्हिक्टोरिया ब्रिज काढला. या ठिकाणी तुमचं गावकरीचं ऑफिस. जो माणूस 66 साली नाशिकला आला होता तो 14 वर्षानंतर गावकरीसारख्या वर्तमानपत्राचं ऑफिस कुठे आहे हे सांगतो कागदावरती. बापरे. मुलाखत घ्यायला सुरुवात झाली आणि त्यांच्याकडून मला जास्तीत जास्त उत्तरं पाहिजे होतं. म्हटलं, सरकारने तुम्हाला फार मोठं लायसन दिलं. म्हटलं, 10,000 टन पॉलिस्टर फिलामेंट यार्न. आणि अशा त्यांनी बाह्या हे घेतल्या. मला म्हणे, तुम्हाला कोरिया देश माहीत आहे का? म्हटलं, नाव ऐकून आहे पण त्या देशाबद्दल मला काही फारसं सांगता येणार नाही. तो देश महाराष्ट्रापेक्षा लहान आहे आणि त्या देशातल्या पॉलिस्टर फिलामेंटच्या कंपन्या आहेत त्या एकेका कंपनीची कपॅसिटी 1.5 लाख टनाची आहे आणि तुम्ही आमचं 10,000 टनाचं लायसन जास्त म्हणतात. आम्हाला त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायचं आहे. त्यावेळेस त्या माणसाची काय दृष्टी आहे ती कळाली आणि नंतर रिलायन्सची प्रचंड ग्रोथ झाली. इथे मी रिलायन्सचं समर्थन किंवा रिलायन्सचं शेअर घ्या हे अजिबात सांगत नाही आहे. फक्त प्रमोटर जर चांगले असेल तर कंपनीची प्रगती होते आणि कंपनी बुडवायची असली तर तिला कोणी वाचवत नाही. प्रमोटरला जर कंपनी बुडवायची असेल तर आणि प्रवर्तकाला कंपनी वाचवायची असेल तर मग ती कंपनी बुडत नाही. तर आत्ता जेव्हा मुकेश अंबानींनी स्टेटमेंट केलं की असे 100 रिलायन्स कंपन्या निर्माण व्हाव्या भारतात, अशा जर 100 कंपन्या निर्माण झाल्या तर देशाची आर्थिक प्रगती होईल, शेअर बाजाराची प्रगती होईल. पुन्हा ह्या गोष्टी एकमेकांशी खूप संबंधित आहे. अशा 78 साली HDFCचा पब्लिक इश्यू आला. 100 रुपयाचा शेअर त्यांनी 100 रुपयांनी दिला. HT पारेख यांनी हरकिसनदास लुक्मीदास या स्टॉक ब्रोकरकडे काम केलं होतं. त्याच्यानंतर ते ICICIमध्ये सर्व्हिसला होते आणि 30 वर्ष त्यांच्या डोक्यात ही संकल्पना घोळत होती की अशा पद्धतीची हाऊसिंग फायनान्सची कंपनी स्थापन करता येईल, लोकांकडून पैसा गोळा करता येईल, तो पैसा गोळा केल्यानंतर लोकांना कर्ज देता येईल आणि एकदा लोकांचं हाऊसिंग लोनचं रिपेमेंट सुरू झालं की कंपनी चांगल्या प्रकारे वाढू शकेल. 30 वर्ष त्यांच्या या संकल्पनेवरती कुठलीच बँक, कुठलीच संस्था विश्वास ठेवायला तयार नव्हती आणि शेवटी त्यांनी 78 साली पब्लिक इश्यू केला. पब्लिक इश्यू HDFC लिमिटेड ही कंपनी लोकांना कळलीच नाही, त्यामुळे सुरुवातीला जेमतेम इश्यू सबस्क्राईब झाला. पण त्या कंपनीने एक इतिहास निर्माण केला आणि त्या कंपनीने अनेक लोकांना घर बांधण्यासाठी कर्ज दिलं. नाही तर पूर्वी म्हातारपणी घर बंगला बांधायचा
आणि मातृछाया पितृछाया नाव द्यायचं, कारण तोपर्यंत घर बांधण्यासाठी पैसाच उपलब्ध नसायचा तरुण गुंतवणूकदारांकडे. आणि त्यांनी जो विश्वास टाकला गुंतवणूकदारांवरती आणि कर्ज घेणाऱ्यांवरती, त्यामुळे ती कंपनी अतिशय चांगली वाढत गेली. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की आपला भारतीय भांडवल बाजार का वाढला याचं निश्चितपणे तुम्ही क्रेडिट द्यायलाच पाहिजे. ते म्हणजे आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. 1973 साली त्यांनी फेरा कायदा आणला आणि फेरा कायदा आणल्यानंतर भारतामध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय करणाऱ्या फेरा कंपन्यांना बाजारामध्ये शेअरची नोंदणी करण्याची त्यांनी सक्ती केली. IBM आणि कोका कोला यांनी सांगितलं की आम्हाला काय तुमच्या शेअर बाजारामध्ये आमच्या शेअरची नोंदणी करायची नाही. त्या दोन्ही कंपन्या बाहेर पडल्या. पण काही कंपन्यांना इथल्या बाजारपेठेचा अंदाज आला होता आणि त्यांनी ही जी अट होती ही मान्य केली त्यांनी. आणि मग त्या काळामध्ये अनेक कंपन्यांच्या शेअरची बाजारात नोंदणी झाली. परंतु त्यावेळेस कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज नावाची संस्था होती आणि ती संस्था आर्टिफिशियल प्रीमियम ठरवायचे. म्हणजे कोलगेटला जेव्हा शेअर इश्यू करायचा होता त्यावेळेस त्यांना 10 रुपयाच्या शेअरवरती फक्त 15 रुपये अधिमूल्य घेऊन 25 रुपयाला त्यांना शेअर आणता आला. एशियन पेंटचा शेअर आहे, शेअर होल्डर बसलेले तिथे. 10 रुपयाचा शेअर त्यांनी 23 रुपये प्रीमियम घेऊन 33 रुपयाला दिला त्यांनी. अशा प्रकारे त्या काळामध्ये कंपन्यांवरती अन्याय झाला. त्यांना जास्त प्रीमियम घेण्याची संधी मिळाली नाही. पण त्या कंपन्यांच्या शेअर्सला ज्यांनी अर्ज केला त्यांचा मात्र फायदा झाला. आणि 1995 साली कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूज बरखास्त केल्यानंतर ज्यावेळेस IDBIचा शेअर आला 10 रुपयाचा शेअर 130 रुपयाने 120 रुपये प्रीमियम घेऊन, तर 95 ते 2026 आजपर्यंत त्यांनी 130 रुपये भाव कधीच बघितला नाही. पण कंट्रोल ऑफ इश्यूज ही संस्था चांगली होती का? मग आता परत कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूज आणायची का संस्था? तर त्याचं स्पष्ट उत्तर नाही आहे. कारण बाजारामध्ये बुक बिल्डिंग प्रोसेस, प्राईस डिस्कवरी हे बाजारामध्ये व्हावी आणि त्यानंतर मग ह्या न्यू शेअर इश्यूजला बुक बिल्डिंग प्रोसेसने शेअर्स विक्री व्हायला लागली. त्याचबरोबर ह्या बाजारामध्ये आणखीन एक महत्त्वाचा बदल झाला. तो बदल खूप मोठा आहे. त्या बदलासंबंधी खूप जास्त सांगता येणं वेळेच्या अभावी, कारण मुख्य विषय पुन्हा शेअर बाजार आणि देशाच्या दृष्टीने काय गरज आहे शेअर बाजाराची आणि कशा प्रकारे पुढे काय होऊ शकेल हा मुख्य विषय आहे. पण तरीसुद्धा आपल्या बाजारामध्ये त्यावेळेस बदला सिस्टीम होती. बदला सिस्टीम ही मंदीवाल्यांसाठी जास्त चांगली होती. ती बंद करायची का नाही हा वर्षानुवर्षे चर्चेला जाणारा प्रश्न होता. पण हर्षद मेहताने केलेल्या अनेक कृत्यांमुळे सेबीची स्थापना झाली. सेबीची सुरुवात 85 सालच्या बजेटमध्ये होती. 88 साली त्याला थोडंसं मूर्त स्वरूप आलं आणि मग जेव्हा हर्षद मेहतामुळे गरज निर्माण झाली की नाही सेबी जन्म झालाच पाहिजे सेबीचा, म्हणून 92 साली सेबी सुरुवात झाली आणि 94 साली नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुरुवात झाली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे डॉक्टर RS पाटील वगैरे त्यांनी काय केलं, सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. बाजारातली माणसं, हा 2 वर्ष मी जो कॉलम लिहिला लोकसत्तेमध्ये त्यात अनेक लोकांचा उल्लेख केला आहे. पण त्यांनी मनावरती घेतलं की बदला सिस्टीम बंद करायची आणि त्याऐवजी डेरिव्हेटिव्ज हे सुरू करायचे. आता परत डेरिव्हेटिव्ज चांगले का वाईट हा वादाचा विषय होईल. पण वित्त संस्थांच्या दृष्टिकोनातून बदलापेक्षा त्यांना डेरिव्हेटिव्जची आवश्यकता होती, कारण त्यांच्या देशामध्ये डेरिव्हेटिव्ज हे अत्यंत लोकप्रिय प्रकार होता. आणि मग आपल्याकडे सुद्धा डेरिव्हेटिव्ज सुरू झाले. त्या डेरिव्हेटिव्हचे काही लोकांना फटके बसले, कारण त्यांना त्याच्यातलं ज्ञानच नव्हतं किंवा तो काही मटका नाही. सगळ्या गोष्टी आपण जरी विचारात घेतल्या तरीसुद्धा बाजाराच्या वाढीसाठी डेरिव्हेटिव्सचा उपयोग झाला आणि परदेशी वित्त संस्था ह्या बाजारामध्ये आल्या. हिंदुस्तान लिव्हर या कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी होती. 10 रुपयाचा शेअर तो 18-20 रुपयाला बाजारात ट्रेडिंग व्हायचं त्याचं. त्यांनी आपलं शेअर होल्डिंग कमी करण्यासाठी 16 रुपयाने आणखी शेअर्स विक्री करायला ठरवले. तर 10 रुपयावरती 6 रुपये कंपनी प्रीमियम घेते, एवढं अधिमूल्य कशासाठी द्यायचं?
कंपनीला काय स्वतःला ती फार भारी समजते का? अशा प्रकारच्या आर्ग्युमेंट केलेल्या लोकांनी त्या कंपनीच्या शेअर्सला अर्ज केला, शेअर्स मिळवले, त्याच्यानंतर बोनस शेअर्स आणि राईट इश्यू आणि डिव्हिडंड, ह्याच्यामुळे अनेक लोक हिंदुस्तान लिव्हरच्या गुंतवणुकीमुळे करोडपती झाले. एशियन पेंटमुळे करोडपती झाले, अनेक हिंदुस्तान लिव्हरमुळे करोडपती झाले. तर त्या काळामध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपन्या, फॉरेन कंपन्या आपल्या बाजारात नोंदणी ज्यांनी केली होती, त्यांनी त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांना चांगला पैसा मिळावा म्हणून त्या चांगल्या प्रकारे लाभांश जाहीर करायच्या. त्यामुळे चांगल्या प्रकारचे बोनस शेअर्स वाटप करायचे त्या. आणि म्हणून गाड्याबरोबर नळाची यात्रा म्हणून आपल्याकडे जे शेअर होल्डर होते या कंपन्यांचे, त्यांचासुद्धा फायदा झाला. दुसरं क्रेडिट द्यावं लागेल ते जॉर्ज फर्नांडिस यांना. जॉर्ज फर्नांडिस हे इंडस्ट्रीज मिनिस्टर होते आपल्याकडे आणि सिमेंटचं शॉर्टेज होतं आणि एक कामगार पुढारी इंडस्ट्रीज मिनिस्टर होतो आणि तो डिक्लेअर करतो की MRTPच्या अंडर असलेल्या कंपन्यांनी जर सिमेंटचा कारखाना सुरू केला तर त्यांना MRTचं ऑब्जेक्शन येणार नाही. MRTP म्हणजे मोनोपोली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट. तो इतका रद्दी कायदा होता तो की एखाद्या उद्योग समूहाची 20 कोटीच्या ॲसेट किंवा 20 कोटीची मालमत्ता झाली की तो त्या MRTP कायद्याखाली यायचा. आणि त्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस ती धाडस दाखवलं की हे डिक्लेअर करायचं. आणि मग अनेक कंपन्या ज्यांचं सिमेंट उत्पादनाशी काही संबंध नव्हता, अशा कंपन्या सिमेंटच्या उत्पादनात आल्या. रेमंडने आपला सिमेंटचा कारखाना सुरू केला, नाही तर रेमंड टेक्स्टाईल कंपनी म्हणूनच फेमस होती. अनेक कंपन्यांनी सिमेंटचं उत्पादन सुरू केलं. लार्सन अँड टुब्रो ही कंपनी सिमेंटसाठी लागणारी मशिनरी बनवायची. त्यांचा सिमेंट व्यवसायाशी फक्त तेवढाच संबंध होता की मशिनरी, पण त्यांनीसुद्धा सिमेंटचं प्रोडक्शन सुरू केलं. आणि याचं क्रेडिट आपण जॉर्ज फर्नांडिस यांना दिलंच पाहिजे की त्यांच्यामुळे सिमेंटचं देशातलं उत्पादन हे वाढलं. हे इंडस्ट्रीज मिनिस्टर असताना लोकसभेमध्ये एकदा एका फॉरेन कंपनीवरती टीका करताना त्यांनी सांगितलं की ह्या अमेरिकन कंपन्या एवढा पैसा कमवतात की एक कंपनी दरवर्षी 100 रुपयावरती 16,000 रुपये डिव्हिडंड आहे. काही केलं मला त्या कंपनीचे डिटेल्स सापडेना की अशी कंपनी आहे तरी कुठली की 100 रुपयावरती 16,000 रुपये डिव्हिडंड. मग सगळे शोधाशोध केली, नाव शोधलं कंपनीचं. ती कंपनी होती कोलगेट. ती कंपनी त्यांच्या शेअर होल्डर्सला, कारण तिथे परदेशी शेअर होल्डर जास्त होते, 16,000 12,000 असे शेअर्स डिव्हिडंड द्यायचे. पब्लिक इश्यू 25 रुपयाला करताना त्यांनी काय चालूपणा केला तर एक शेअरला 128 बोनस शेअर दिले त्यांनी परदेशी शेअर होल्डर्सला. आणि नंतर मग एकास एक बोनस दिले. त्या बोनसमुळे त्या परदेशी शेअर होल्डर्सचं त्या भागधारकांचं लाभांशाचं प्रमाण तेवढंच राहिलं. नंतर पहिली अशी कंपनी की जी प्रॉफिटमध्ये असताना त्यांनी 10 रुपयापैकी 9 रुपये शेअर होल्डर्सला परत देऊन टाकले. आम्हाला 1 रुपये शेअर कॅपिटल ठेवायचं, त्या परमिशनचा त्यांनी फायदा घेतला, 9 रुपये परत देऊन टाकले. बॅलन्स शीटचा स्टडी करणारे जे कॉमर्स सेटचे लोक असतील त्यांना याची कल्पना असेल की जर ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असलं तर ती ॲसेट नसते, ती लायबिलिटी असते. ॲक्युमुलेटेड लॉसेस ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवलेले असतात आणि लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह सरप्लस जे दाखवलेले असतात, ते शेअर कॅपिटल कंपनीची जरी लायबिलिटी असली तरी ते शेअर कॅपिटल परत देण्याची जबाबदारी कंपनीवरती नसायची. आणि जे रिझर्व्ह सरप्लस आहे ते अकाउंटिंग एंट्री करून फक्त बोनस शेअर दिले जायचे. आणि रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे कंपनीने बँकेत फिक्स डिपॉझिट केलं आणि पैसा ठेवला असं अजिबात नसायचं. परंतु हे बोनस शेअर्स मिळणं आणि त्यानंतर मग एक आपल्या कंपनी कायद्यामध्ये बदल झाले. त्यामध्ये बायबॅकची परमिशन मिळाली. त्याच्या अगोदर कंपन्यांना कंपनीचा पैसा वापरून शेअर्स बायबॅक करण्याची परमिशन नव्हती. अनेक चांगले बदल झाले. त्यामुळे भांडवल बाजार वाढला आणि भांडवल बाजार जसा वाढला तसा आणखी कंपन्या, आणखी गुंतवणूक संस्था बाजारात यायला लागल्या. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे झाली
आणि आता पुढे काय होणार याच्याबद्दलचा फक्त एक माझा अंदाज व्यक्त करतो आणि त्या ठिकाणीच थांबतो. मला दिलेला वेळ मी व्यवस्थित वापरला आहे, पण प्रश्नोत्तरांना सुद्धा वेळ द्यायचा आहे. तर ह्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पुढे काय होऊ शकेल, तर हळूहळू कंपन्यांना जी शेअर बाजाराची गरज होती ती गरज आता एवढी राहिलेली नाही. म्हणून प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल हे चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ लागलं. कंपन्यांना बँका चांगल्या प्रकारे फायनान्स द्यायला लागल्या आणि हळूहळू मग काही कंपन्यांना बाजारात येण्याची गरजच वाटेनाशी झाली. त्यामध्ये दाता स्विचगेअर नाशिकची कंपनी, त्यांनी ICICIच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून व्हेंचर कॅपिटल घेतलं. बायबॅकचा क्लॉज हे करून ठेवला होता की आज आम्ही तुम्हाला 10 रुपयांनी शेअर देतो, तुमच्याकडून आम्ही 15 रुपयांनी शेअर विकत घेऊ. आणि ICICIचे वाघुल ज्यांची मला नाशिकला भेट झाली होती, त्यांनी त्यावेळेस तो फायनान्स केला आणि मग ती कंपनी वाढली. नाशिकच्या आणखी कंपन्या बाजारात यायला पाहिजे. मला असं या ठिकाणी अभिमानाने मी सांगू शकेल की अशोका बिल्डकॉनचा शेअर इश्यू हा माझ्यामुळे आला. अशोक कटारे यांना सांगितलं मी तुमच्या प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये शेअर घेणार नाही, पण तुम्ही जर पब्लिक इश्यू केला तर मी जरूर तुमच्या पब्लिक इश्यूला भाग घेईल. काही कंपन्या फेल गेल्या, परंतु आज नाशिकमध्ये गुंतवणुकीचं वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे. आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या ऐवजी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजाराचे फायदे घेणारा म्युच्युअल फंडाचा गुंतवणूकचा वर्ग एक मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. हे सगळं सांगितल्यानंतर आता सध्याची एकूण परिस्थिती बाजाराची, आजसुद्धा बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला, परंतु अशा प्रकारचे युद्ध होणं, त्याच्याने बाजार कोसळणं आणि मग दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी बातम्यांचे असे भडक मथळे छापणं. वर्तमानपत्रांना 2 शब्द फार आवडतात, कंगाल आणि मालामाल. बाजार घटला तर त्या दिवशी गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपये पाण्यात, गुंतवणूकदारांचं एवढं नुकसान झालं. आणि बाजार वाढला की गुंतवणूकदार मालोमाल झाले, त्यांचे 4 लाख कोटी बाजार मूल्यांकन वाढलं. तर मला या ठिकाणी जाहीर स्पष्टपणे असा खुलासा करायचा आहे की बाजार घटला म्हणून कुठल्याही गुंतवणूकदाराचं नुकसान होत नाही, ते कागदावरचं नुकसान असतं. आणि बाजार वाढला म्हणून खूप फायदा झाला, मालामाल झाला असंही नसतं. योग्य वेळी शेअरची खरेदी विक्री करणं, पैसा घरात आणणं, नफा घरात आणणं असं जर केलं तरच या बाजाराचे फायदे मिळवता येतात. बाजारासंबंधी जर तुम्ही रिझनेबल अपेक्षा ठेवली तर बाजार कधीच नाराज करत नाही. त्यामुळे आजपर्यंत जर कोणी शेअर बाजाराकडे आलेले नसतील तर तो येण्याचा प्रयत्न करावा, बाजाराच्या सगळ्या खाचाखोचा समजून घ्यावा. आणि हे प्रयत्न अनेक वर्ष केल्यामुळे आत्ता देशी गुंतवणूक संस्था आणि म्युच्युअल फंडांकडे येणारा SIPचा ओघ, यामुळे आपला आज बाजार टिकून आहे. परदेशी गुंतवणूकदार बाहेर पडले तरी त्याच्याने फारसा फरक अजून जाणवला नाही. आणि ही ताकद देशी ज्या संस्था आहेत, मग LIC आहे, UTI आहे, वेगवेगळे म्युच्युअल फंड्स आहेत, यांच्या सपोर्टमुळे बाजारात तरलेला आहे, टिकून राहिलेला आहे. आणि म्हणून आणखी मोठ्या प्रमाणावरती भारतीय गुंतवणूकदार तयार व्हावा, त्यांनी गुंतवणूक करावी, त्याच्यातून त्यांनी त्यांची आर्थिक प्रगती करावी. आणि बाजारासंबंधी मी नेहमी विवेक जोशी त्यांचं एका गीताची ओळ आहे त्यांची. ती ओळ अशी आहे की शेअर बाजार म्हणजे काय, तर भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. तर भरती ओहोटी येणारच, कधीकधी त्यावेळेस शांत राहणं, कधीकधी त्यावेळेस आउट ऑफ वे जाऊन बाजाराकडे येणं, गुंतवणूक करणं, हे काम प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी म्हणून मला त्र्यंबकेश्वरांनी माझ्या पाठीशी परमेश्वर उभा राहिला आणि त्यांनी माझ्याकडून ते काम करून घेतलं, याचा मला रास्त अभिमान आहे. या ठिकाणी मी थांबतो. मला जो दिलेला वेळ आहे त्या वेळ, जर आणखी वेळ असेल तर मी आणखी सांगू शकतो, पण शक्यतो मला प्रश्नोत्तरं जेवढे होतील ते आवडतील आणि त्या प्रश्नोत्तराच्या सहाय्याने आपण हा विषय आणखी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू. अशोक जैन नावाचे महाराष्ट्र टाईमचे जे स्तंभलेखक होते, ते
आमच्यासारख्या लोकांना सदरहू लेखक म्हणायचे. तर तसं मी एक वर्तमानपत्रातला सदर चालवणारा म्हणून सदरहू लेखक आहे. त्याप्रमाणे 77 साली ज्या गावकरीत लिखाण सुरू केलं, पुढच्या वर्षी मला गावकरीच्या लेखाला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. 2 वर्ष लोकसत्तेमध्ये बाजारातली माणसं कॉलम लिहिला आणि सध्या सकाळ वर्तमानपत्राचं सकाळ मनी म्हणून एक मॅगझिन पब्लिश होतं. त्या मॅगझिनमध्ये दर महिन्याला मी एक इंडेक्स कव्हर करतो. आतापर्यंत 28 लेख 28 वेगवेगळे इंडेक्स झालेले आहेत. परंतु तरीसुद्धा इंडेक्स संकल्पना आपल्या लोकांपर्यंत व्यवस्थित समजली पाहिजे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या सगळ्या MBAच्या युनिव्हर्सिटीजला मी सेन्स अँड नॉनसेन्स ऑफ BSc सेन्सिक्स हा विषय शिकवायला जातो आणि तो विषय त्यांना समजून सांगितल्यानंतर सेकंड इयर फायनान्सची मुलं म्हणतात की आम्हाला इंडेक्स आज पहिल्यांदा समजला. मलासुद्धा अजून तो समजून घ्यायचा आहे, बाकीचे इंडेक्स समजून घ्यायचे आहेत. तर तशा प्रकारे तुम्हाला या विषयाची गोडी निर्माण व्हावी आणि त्याच्याने आपल्या देशाची आणखीन प्रगती व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि या ठिकाणी फ्युचर बाजाराचं, तर काय फ्युचर आहे बाजाराचं? बाजाराचं फ्युचर अतिशय चांगलं आहे. बाजारात नवीन नवीन कंपन्या आल्याच पाहिजे. कुठल्या कंपन्या येऊ शकतील एक विचार करायला काय हरकत नाही. इलॉन मस्कने एक अशी कंपनीचा शेअर इश्यू आणला आहे की त्याच्याद्वारे तो अंतराळामध्ये प्रवास करण्याची संधी चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देत होतो. हळूहळू त्याला एक स्पर्धा निर्माण झाली. आजपर्यंत भारतात तरी कोणी अशी कंपनी प्रमोट केली नाही, पण कदाचित आणखी 2-5 वर्षांनी अशी कंपनी येऊ शकेल की आम्ही तुम्हाला अंतराळाचा प्रवास घडवतो. कार्बन क्रेडिट हा माझा अभ्यासाचा विषय अजिबात नाही आहे, परंतु परवा हेमंत टकलेच्या नातवाचा आम्हाला आमच्या रोटरी क्लबमध्ये या विषयावरती ऐकायला मिळालं. कार्बन क्रेडिट ही भविष्यातली खूप चांगल्या प्रकारची मोठी गुंतवणूक होईल आणि कार्बन क्रेडिट विकणाऱ्या कंपन्या ह्या चांगल्या प्रकारे नफा कमवू शकतील. आणखीन एखादी कंपनी अंत्यविधीची व्यवस्था करणारीसुद्धा कंपनी निर्माण होऊ शकेल, कारण हळूहळू हा सगळा जो प्रकार आहे हा खूपच त्रासदायक होतो आहे आणि कंपनीच्या फॉर्ममध्ये अशा प्रकारच्या सर्व्हिसेस उपलब्ध झाल्या तर त्या होऊ शकतील. वेगवेगळ्या कंपन्या येतील, परंतु अशा कंपन्या नवीन प्रकारे कुठला तरी प्रकल्प घेऊन येतील तर मला असं वाटतं की राईट टू इन्फॉर्मेशन हा जो ॲक्ट आहे तसा उद्योजकाच्या दृष्टिकोनातून राईट टू फेल हा सुद्धा त्याचा हक्क असायला पाहिजे. फक्त ते फेल्युअर जे आहे ते पर्पजली आहे का खरोखर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यामुळे ती कंपनी फेल झाली याचा निश्चितच विचार झाला पाहिजे. पण नवीन नवीन प्रकल्प यायलाच पाहिजे. 85 साली इतक्या लिझिंग कंपन्या बाजारात आल्या होत्या की नावच मिळत नव्हतं म्हणून एकाने बजरंग लिझिंग नावाची सुद्धा कंपनी सुरू केली होती. त्या सगळ्या लिझिंग कंपन्या आता संपल्या, कारण असं वाटलं होतं की खूप चांगली डिमांड होईल, पण ते नाही होऊ शकलं. वैयक्तिकरित्या HDFC लिमिटेड आणि HDFC बँक ह्या 2 संस्था वेगळ्या असाव्यात, वेगळ्या असल्याच पाहिजे असं माझं मत होतं. परंतु ते मर्जर जे झालं ते पटलेलं नाही गुंतवणूकदारांना. ती बाजारात प्रचंड नाराजी आहे आणि हाऊसिंग फायनान्स आजसुद्धा गरज आहे, नाही तर बजाज हाऊसिंग फायनान्स शेअर इश्यू घेऊन बाजारात आलीच नसती. नवीन नवीन संकल्पना जेव्हा येतील त्यावेळेस उगाचच एखाद्या कंपनीला खूप गर्दी करायची आणि फायदा घेणारे लोक या बाजारात असणारच. .com नाव आपल्या कंपनीचं बदलायचं आणि .comचा शेअर इश्यू आणायचा आणि मग नंतर ती कंपनी पूर्णपणे बुडालेली असायची. तर म्हणून कंपन्यांच्या शेअर्समध्ये अर्ज करताना खरोखर सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून मग अर्ज करा. सेकंडरी मार्केटमधूनसुद्धा शेअर खरेदी विक्री करताना व्यवस्थित काळजी घ्या. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. एक जण आला आणि त्यांनी मला TTMLच्या शेअरचं विचारलं. म्हटलं अरे बाबा मला काही माहिती नाही म्हटलं आणि मला कंपनीचा बॅलन्स शीट वाचल्याशिवाय कंपनी समजत नाही म्हटलं. त्यांनी मला ॲन्युअल रिपोर्ट आणून दिला. म्हटलं मला नाही वाटत ह्या कंपनीमध्ये काही दम आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जवळजवळ 16 लाख रुपये नफा कमवला आणि मला म्हणे तुम्हाला काही बॅलन्स शीटमधलं कळत नाही म्हणा, मी 16 लाख रुपये कमवले म्हणा. म्हटलं वा चांगलं झालं म्हटलं.
6 महिन्याने कुठे भेटला की तो माझी नजर चुकवायला लागायचा. माझ्या लक्षात आलं की याला फटका बसला आहे, पण मला ते त्याच्याच तोंडून ऐकायचं होतं. तुम्ही सांगितलेलं बरोबर निघालं म्हणे, जे मी पैसे कमवले ते सगळे पैसे गेले. आजसुद्धा टेक्निकल व्हर्सेस फंडामेंटल याच्यामध्ये मी कट्टर फंडामेंटलचा पुरस्कर्ता आहे. आणि टेक्निकल ॲनालिसिस करून, चार्टचा स्टडी करून पैसे कमवणारे लोक, त्यांचा कुठे पैसा बुडाला हे सांगत नाही. त्यामुळे ह्या बाजारामध्ये काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे तुम्हाला स्वतःला अगोदर ठरवता आलं पाहिजे. तर काय नाही करायचं एवढ्या 2-4 गोष्टी सांगतो. त्यापैकी एक, डेरिव्हेटिव्स छोट्या गुंतवणूकदारांसाठी नाही आहे, ती मोठ्या गुंतवणूकदारांसाठी एक सिस्टीम उपलब्ध करून दिलेली आहे. ती छोट्या गुंतवणूकदारांसाठी अजिबात नाही. फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंग करू नका, कमॉडिटी ट्रेडिंग करू नका, डेरिव्हेटिव्स अजिबात करू नका. आणि आजसुद्धा जर गुंतवणूकदार म्हणून राहिले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळू शकेल. आणि जर तुमचं भांडवल वृद्धी मिळवण्यासाठी शेअर्सकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर मग म्युच्युअल फंडाच्या साह्याने बाजाराचे फायदे मिळवा, असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. पुन्हा एकदा ज्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही सर्व आला याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पण जेवढा वेळ देतील 10-15 मिनटं तेवढा आपण प्रश्न उत्तरं जरूर घेऊ. फक्त मला जर तो प्रश्न कळला तरच मी उत्तर देऊ शकेल. प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाही देऊ शकणार मी. HDFC हाऊसिंग फायनान्सने खरोखर देशात एक क्रांतीच केली आहे. अत्यंत चांगलं. कारण मला स्वतःला त्याचा अनुभव फार चांगला आला आहे. हो. परंतु दिवाण हाऊसिंगने ते फेल गेलं, याचं कारण काय? काय सांगू, खरं बोलू का खोटं बोलू? मगाशी मी एक स्टेटमेंट केलं असं, ते जर तुमच्या बारकाईने लक्षात आलं तर प्रमोटरच ठरवतो कंपनी बुडवायची आणि प्रमोटरच ठरवतो कंपनी वाचवायची. एवढं एकच उत्तर दिवाण हाऊसिंगच्या बाबतीतला पुरेसं आहे. नाहीतर दिवाण हाऊसिंगचं डायरेक्टर बोर्ड, त्याच्यामागे एक तर आपले महाराष्ट्राचे मंत्रीसुद्धा होते, नाव नाही सांगत मी, त्याच्यात एक चांगल्या प्रकारचे ब्रोकरसुद्धा होते. आणि सुरुवातीला ती कंपनी खरोखर चांगली होती. म्हणजे जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये गरिबांचा अभिताभ म्हणून मिथुन चक्रवर्ती म्हटलं जायचं, तसं हाऊसिंग फायनान्समध्ये दिवाण हाऊसिंगचं नाव होतं. आणि दिवाण हाऊसिंगच्या शेअरमध्ये लोकांनी पैसे कमवले चांगले. परंतु ती कंपनी का बुडाली याचं एकमेव कारण म्हणजे प्रमोटर्सने कंपनी बुडवली. अरे बापरे, रिझनेबल रिटर्नची डेफिनेशन ही प्रत्येकाला स्वतःलाच करावी लागते. तर रिझनेबल रिटर्न म्हणजे काही अत्यंत समाधानी गुंतवणूकदार असतात. बँक डिपॉझिटपेक्षा मला 2 ते 3% जास्त मिळालं, आय एम हॅपी, असा विचार करणारे लोक असतात. काही लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात नफा पाहिजे असतो. तर रिझनेबल रिटर्नची डेफिनेशन ही प्रत्येकाला करायचे. परंतु जर शेअर बाजाराच्या इंडेक्सचं रिटर्न, सेन्सेक्सचं, हे किती असावं याचे काही ठोकताळे आहेत. नॉमिनल GDP ग्रोथ प्लस इन्फ्लेशन एवढं मिनिमम ॲप्रिसिएशन इंडेक्सने दिलं पाहिजे. मग त्यापेक्षा ते खूप जास्त असलं तर समथिंग इज रॉंग समवेअर, आणि ते खूप कमी असलं तरीसुद्धा समथिंग इज रॉंग समवेअर. मग अशा वेळेस आपली जी काही ताकद असेल आर्थिक आणि मानसिक ती दाखवून त्यावेळेस शेअर्समध्ये गुंतवणूक करायची. अगदी अलीकडचं जर उदाहरण झालं तर आतापर्यंत आपण खूप युद्ध बघितलं आहे, आपण करोना काळ बघितला, आपण खूप बाजारामध्ये मोठे चढउतार बघितले आहे. आपण हर्षद मेहता, केतन पारेख, मी मुद्दाम सगळ्यांची नावं नाही घेत, 82 साली एक सुमती जमना नावाचा हे होता, सटोडिया होता, त्याने त्यावेळेस 2 कोटीचा सट्टा केला होता. तो सकाळी चौपाटीवरती फिरायला जायचा, डोक्यावरचा असे हातवारे एक करायचा, डोकं आपटायचा, त्याच्या पाठीमागे एक माणूस धावायचा, त्याच्या हातात पॅड असायचा, पेन असायचा, आणि हा माणूस जे शेअर बडबड करायचा ते शेअरचं लिहायचं आणि मग नंतर व्यवहार व्हायचे. तर त्यावेळेससुद्धा हे घडलेलं आहे. आणि शेअर बाजारात अगदी जुन्या लोकांच्या आहे सांगायचे झाले तर जवळजवळ 151 वर्षाच्या इतिहासात असे अनेक सटोडे आलेत
राकेश झुंझुनवालाने खूप चांगला पैसा कमावला, पण ते शेवटी तो काय म्हणाला की मी तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्यामुळे प्रदीप राजदेरकर, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, शेअर बाजारही चांगल्या प्रकारे लक्ष द्या, आणि बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजी ही चांगली ठरते असा माझा अनुभव आहे. विचारा प्रश्न विचारा, मोकळेपणाने प्रश्न विचारा. हे जेव्हा सांगतील, कुठे गेले ते आयोजक, हे जेव्हा सांगतील की आता थांबा, त्यावेळेस आपण थांबू. इकडे प्रश्न विचारतो. तसे अनेक म्हणजे खूपच प्रश्न आत्ता माझ्या डोक्यात आले, परंतु आता पोस्ट कोविड बऱ्याच लोकांनी नवीन अकाउंट ओपन केले, स्पेशली तरुण पिढीने केले. पण मला असं लक्षात आलं आहे की जे मी वाचतो समाज माध्यमामध्ये किंवा पेपरमध्ये, की बरेच फ्युचर ऑप्शन्स आणि इतर ज्या तुम्ही गोष्टी अवॉइड करायला सांगितल्या त्याच्याकडे जास्त लक्ष आलं आहे, आणि त्यांना लॉंग टर्म करायचं आहे की नाही. तर आज एक अवेअरनेस निर्माण होण्याची तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मोठी गरजच आहे. परंतु यूट्यूब आणि ह्याच्यावरती अनेक लोक आपले चॅनल सुरू करून प्रचंड गोंधळ निर्माण करतात. मी कधी अवधूत चिंतन केलं नाही. मी अवधूत चिंतन याचं तुमच्या लक्षात आलं असेल. मी काय तुमच्यापर्यंत पोचवत होतो. तर तो एक इन्व्हेस्टर बेस खूप ब्रॉड व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की ज्या फ्युचर कंपन्या आहेत त्याच्यामध्ये रिसायकल करणाऱ्या कंपन्या, मग ते मेटलपासून ते पाण्यापर्यंत, आणि ह्यांचं काय फ्युचर असेल. आणि तिसरा छोटासा प्रश्न असा आहे की कॅपिटल गेन 1 वर्ष होल्ड केलं तर तो नव्हता, तो काढून टाकला आपल्याला माहिती आहे. तर तो परत येण्याची, आणि आता ह्या बजेटमध्ये परत बायबॅकवरती परत 12% टॅक्स. तर हे सरकारी जी धोरणं आहेत तर ती किती इन्फ्लुएन्स करतात. 2-3 प्रश्न त्यांनी एकत्रित विचारले आहेत. तर त्याचं एकदम स्पष्टपणे उत्तर देता येणं खूप कठीण आहे. पण निदान आज तरी 1.25 लाख रुपयापर्यंतचा कॅपिटल गेन हा त्यांनी टॅक्स फ्री ठेवलेला आहे. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त कॅपिटल गेन असला तर त्याला फक्त 12.5% टॅक्स आहे. त्यामुळे त्याला कन्सेशनल टॅक्स ट्रीटमेंट असा शब्द वापरतात ते. आणि जर तुम्ही 33% स्लॅबमध्ये असाल तर आजसुद्धा हा फायदा आहेत ना आपल्याला. म्हणजे माझं म्हणणं असं की दरवर्षी 1.25 लाख रुपये प्रॉफिट प्रत्येकाच्या अकाउंटला घ्यायलाच पाहिजे. टॅक्स फ्री इन्कम फक्त 2 ठिकाणी राहिले, एक PPFचं व्याज आणि दुसरा हा लाँग टर्म कॅपिटल गेन. तर लाँग टर्म कॅपिटल गेनचा फायदा घेतलाच पाहिजे. आणि तरुण पिढी ती टेक्नॉलॉजी अवेलेबल झाल्यामुळे आणि वेगवेगळ्या ॲप्स झाल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावरती ट्रेडिंग करतात, फटके बसतात, फटके बसले की मग शांत होतात. आर्थिक साक्षरता अजून सुशिक्षित लोकांमध्येच आली नाही. आणि जर या ठिकाणी कोणी डॉक्टर असलं त्यांना माफ करा, मला डॉक्टर बसलेले समोर, पण डायरेक्ट जर बोलायचं झालं तर आर्थिक साक्षरता अजून डॉक्टर लोकांमध्ये आली नाही, हे कटू सत्य आहे. शेवटी पॅनिक बाईंग कोणामुळे होतं? गुंतवणूकदार घाबरतो. गुंतवणूकदार का घाबरतो? तर प्रसारमाध्यमं इतकी भीती निर्माण करतात. मग अशा वेळेस प्रसारमाध्यमं बघायची नाहीत, ही एक गोष्ट. आणि बाजाराचा इंडेक्स बघण्याच्याऐवजी तुमच्या इंडेक्सचा, तुमच्या गुंतवणुकीचा तुम्ही इंडेक्स काढा, बाजाराकडे बघायची गरजसुद्धा पडणार नाही तुम्हाला. फ्युचरिस्टिक सेक्टर म्हणून एनर्जी सेक्टर काय म्हणणार? काय फ्युचर सेक्टर म्हणून एनर्जीविषयी काय म्हणणार? मी सांगण्यापेक्षा आत्ता मागच्या आठवड्यात मधू केला त्याचं एक मी यूट्यूबवरती ऐकलं. तर तो एनर्जीच्या बाबतीमध्ये अत्यंत प्रचंड बुलिश आहे. जो रिलायन्स म्युच्युअल फंडाला टॉप पोचला होता, आता जो निप्पॉन म्युच्युअल फंड झाला, आणि त्यांनी स्वतःनी शेअर बाजारामध्ये चांगला पैसा कमवला आहे, मधुसूदन केला. तर तो एनर्जीबद्दल प्रचंड बुलिश आहे. काय आत्ताच्या सिच्युएशनला SIP चालू ठेवावी का? इथे मी गुंतवणूक सल्लागार म्हणून बोलत नाही आहे, पण SIP या बाबतीत आम्ही असं गमतीने सांगतो की सप्तपदी झाली की विवाह सोहळा संपन्न होतो असं म्हणतात. तसं 7 वर्ष जर तुम्ही एखाद्या योजनेमध्ये SIP केली ना तर तुम्हाला पुढची 15 वर्ष त्या SIPबद्दल बघावं लागणार नाही. आणि जर आर्थिक आणि मानसिक ताकद असेल, मी दोन्ही शब्द जपून वापरतोय मुद्दाम, आर्थिक आणि मानसिक ताकद, ती जर ताकद असेल तर SIPच्या माध्यमातून जी तुमची SIP जर आज 25,000ची चालू असेल तर ती 50,000ची करा.
शक्यतो म्युच्युअल फंडचे जे गुंतवणूक सल्लागार आहेत, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत, हे स्मॉल कॅप आणि सेक्टर फंड्स हे देताना त्या गुंतवणूकदाराला, बसलेत पंकज नेरे इथे, 10 वेळा त्यांना सांगतात की बाबा रे, स्मॉल कॅपमध्ये जास्त जोखीम आहे, सेक्टर फंडामध्ये त्याच्यापेक्षा जास्त जोखीम आहे, आणि 80पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीला स्मॉल कॅप जर दिला एखाद्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरने, अत्यंत ओव्हर रेग्युलेटेड इंडस्ट्री आहे ही, जर दिला तर लगेच त्या म्युच्युअल फंडाला पहिल्यांदा लेटर म्हणजे ईमेल जातो की 80 वर्षाचं वय असताना ह्यात म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरने मिस सेलिंग केलं का, तर ती चौकशी करा. आणि मग जर तसं जर केलेलं असलं तर त्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला फाईन होऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्त जर अगोदर इन रायटिंगमध्ये जर घेतलं 80पेक्षा जास्त वय असलं तरी सुद्धा की माझी रिस्क घ्यायची तयारी आहे, मग चालते गुंतवणूक घेतलेली. तर अगोदर गुंतवणूकदारांनी कमी जोखीम असलेल्या स्कीम घ्याव्या, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक आपला इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ तयार करावा, आणि मग नंतर जेव्हा रिस्क घेण्याची कपॅसिटी वाढेल त्यावेळेस स्मॉल कॅप, सेक्टर फंड्स याच्याकडे यावं. विचारा. जोपर्यंत संयोजक सांगत नाही की आता बंद करा, तोपर्यंत माझी तयारी. तुम्ही मला वेळ सांगा, आणखी 10 मिनटं. भार्गव साहेब, आणखी 10 मिनटं. नमस्कार सर. HDFC SIP मधून माझ्या याला मी 15 वर्षापासून चालू आहे. मी आता मध्यंतरी काही कामासाठी पैसे काढले, तर माझे पैसे येणार आहे 2 महिन्यांनी, त्याचं मी त्याच्यात परत टाकू शकतो का? म्हणजे त्याच्या माझं काही नुकसान नाही ना, असं मला म्हणायचं. स्कीमचं नाव सांगता येईल? टॉप 200मध्ये. आता त्याचं नाव बदललं, हां, आता HDFC लार्ज कॅप झालं. जर जास्त वाढीची अपेक्षा असेल, जास्त परतावा मिळावा असं वाटत असेल, तर मग तुम्ही मिड कॅप, स्मॉल कॅप इकडे आलं पाहिजे. पण HDFC लार्ज कॅप हा अतिशय चांगला फंड आहे. नाही, मला प्रश्न नाही समजला तुमचा, पुढे येऊन बोला ना. सर, ते REIT म्हणून नवीन कन्सेप्ट आलं आहे याच्यामध्ये, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. हां, तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट विचारताय. तर त्याचं पुढचं फ्युचर काय असणार आहे भारतामध्ये? एक आपल्या इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्सिफिकेशन म्हणून रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे निश्चितच चांगले आहे. फॉरेनमध्ये जे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहेत त्यांनी दरवर्षी प्रॉफिट कमवल्यानंतर त्याच्या 90% त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, असं त्यांच्यावरती बंधन आहे. आपल्याकडे सुद्धा तसं बंधन या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टला टाकलेलं आहे, परंतु म्हणावे तेवढे अजून ते लोकप्रिय झालेले नाहीत. डायव्हर्सिफिकेशन म्हणून रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट निश्चितच चांगलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. पर्सनली इन्व्हेस्टमेंट करायची आहे शेअर्समध्ये, तर त्याच्यासाठी काय बघायला पाहिजे, कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे? तुम्ही याच्या अगोदर कधी शेअर्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे का? केलेली आहे. शेअर्समध्ये की म्युच्युअल फंडमध्ये? शेअर्समध्ये. नावं सांगता येतील? मला अमाऊंट नका सांगू, फक्त नावं सांगा. HDFC आहे. हां. HL. हां. बस असे 2-3 आहे शेअर्स. तुमच्याकडे शेअर्स चांगले आहेत, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की HLचा जेव्हा इश्यू झाला त्यावेळेस HLच्या एम्प्लॉईजलाच HL शेअर समजला नाही, आणि नंतर मात्र त्यांनी जबरदस्त वाढ दिली. असंच कोल इंडियाच्या बाबतीत झालं होतं. कोल इंडियाचा एम्प्लॉईजचा कोटा ठेवला होता, तो भरणाच झाला नाही. भारत हेवी इलेक्ट्रिकलचा इश्यू आला होता, त्यावेळेसही पुरेसा रिस्पॉन्स नव्हता मिळाला. तर HL चांगला शेअर आहे, जबरदस्त ऑर्डर आहेत. आणि पूर्वी चेष्टामस्करी करायचे, HLचा लॉंग फॉर्म असं करायचं आहे, हिंदुस्तान अलार्म लॉज असं चेष्टामस्करी करायचे, पण निदान आता तशी परिस्थिती नाही राहिलेली. पण मग ते हां, पण त्याच्या बाबतीतला आणखीन एक ड्रॉबॅक सांगतो. ड्रॉबॅक म्हणण्यापेक्षा पब्लिक सेक्टर कंपन्यांचे जर शेअर्स असले तुमच्याकडे, तर साधारणपणे मार्च महिन्यामध्ये यांना डेफिसिट भरून काढण्यासाठी सरकारकडे असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची ते विक्री करतात. मग त्याच्यामध्ये कदाचित आणखी LICचे शेअर्स विक्री करू शकतील, ते HLच्या शेअर्सची विक्री करू शकतील, तर तो एक मोठा त्यावेळेस हे येतो, सेल येतो. पण पब्लिक सेक्टर कंपन्यांनी दिलं आहे चांगलं, विशेषतः डिव्हिडंड तर अतिशय चांगला दिला आहे. आणि पब्लिक सेक्टर कंपन्या
ह्या आपल्याकडे 2-4 कंपन्या इन्व्हेस्टमेंटसाठी असल्याच पाहिजे असं माझं मत आहे. पण मग काही जण काही वेळेस सांगतात ना ते इंटरव्ह्यूमध्ये काय पी रेशो बघायला पाहिजे किंवा आणखी बाकी बऱ्याच काही काही गोष्टी बघायला सांगतात. बरोबर आहे. इथे मी आज इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून आलेलो नाही, मी फक्त एक आर्थिक विषयाचा पत्रकार आणि 51 वर्षात मी या बाजाराचे सगळे चढउतार बघितलेले आहेत. तर माझी मुख्य बोलण्याची चौकट ती आहे. पण जर तुम्हाला प्राईस अर्निंग रेशो, EPS या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. फंडामेंटल ॲनालिसिसचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्याच्यात पहिल्यांदा तुम्हाला पहिलंही ठरावं लागेल की 2 रस्ते, टेक्निकल ॲनालिसिसच्या रस्त्याने पुढे जायचं, चार्ट थेरीचा अभ्यास करून पुढे जायचं, का फंडामेंटलचं ॲनालिसिस करून लाँग टर्म इन्व्हेस्टर राहायचं, हे पहिल्यांदा तुम्हाला ठरवावं लागेल. मेनली प्राईस अर्निंग रेशोच्या बाबतीत एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. 1 रुपया कमवण्यासाठी आपले किती रुपये पैसे देण्याची तयारी आहे याच्यावरून EPS आणि प्राईस अर्निंग रेशो काढतात. मग BSE सेन्सेक्सचा EPS सध्या 3638 आहे आणि त्याचा जर आपण अर्निंग जर काढलं त्याचं यील्ड जर आपण काढलं तर ते 4-4.5% येतं. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की जर मला बँकेच्या सेव्हिंग अकाउंटला जर मला 3.5% व्याज मिळतं कुठल्या प्रकारची रिस्क न घेता, तर मग 4-4.5% उत्पन्नासाठी लोक शेअर बाजाराकडे का जातात? तर तिथे कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळतं, इथे कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळत नाही. म्हणून प्राईस अर्निंग रेशो बघितलं पाहिजे, EPS बघितला पाहिजे, कंपनीचा बॅलन्स शीटचा स्टडी केला पाहिजे. आणि जर कंपनी चांगली असेल तर गुंतवणूकदारांची त्या कंपनीच्या शेअरसाठी जास्त पैसे मोजायची तयारी असते. थोडक्यात त्याचा पी रेशो जास्त असतो. पण हे सगळं टेक्निकल आहे, हे बाकीच्या लोकांसाठी एवढं उपयोगी नाही म्हणून मी ते अवॉइड केलं. बरं, सध्या काही शेअरचे आता व्हॅल्यू कमी होत चाललेली आहे. मग आता त्यांना ॲव्हरेज करावं की नाही असा प्रश्न आहे. असं जनरल नाही सांगता यायचं. अहो असं जनरल कधीच उत्तर देता येणार नाही. नमस्कार सर. तुम्ही ॲव्हरेज करायला जाल आणि आणखी भाव खाली जाल तर तुम्ही म्हणाल तुम्हीच मला सल्ला दिला की ॲव्हरेज करा म्हणून. नमस्कार. नमस्कार. FIIच सेलिंग आत्ताच नाही तर गेल्या 6 महिन्यापासून जास्त आहे आणि हो. तुम्ही म्हणता भारतातल्या वित्तीय संस्थांमुळे आपला शेअर बाजार खूप चांगला आहे. हो. पण हे FII भारतामध्ये केव्हा येतील? आणि दुसरा जो प्रश्न आहे, जे IPO लिस्टिंग असतं प्री IPO याचं, ते वेगवेगळ्या प्रकारचे ॲप असतात, ते विश्वासार्ह आहेत का बॉस? पहिल्या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की फटकन एखाद्या दिवशी FII येतील आपल्या बाजारात तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यांना जेव्हा फायदा दिसेल त्यावेळी जेवढा पैसा ते घेऊन गेले त्याच्यापेक्षा जास्त पैसा ते घेऊन येतील बाजारात. पण ते कळणार सुद्धा नाही की आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यायला सुरुवात झाली. आणि परत मी मगाशी माझ्या भाषणात वाक्य वापरलं की त्या काही धर्मादाय संस्था नाहीत, त्या पैसे कमवण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांना सगळं जग ही त्यांच्या दृष्टीने बाजारपेठ आहे. मग आज जर रुपया आणि डॉलर याच्या रेटमध्ये त्यांना हे घेऊन जाणं फायदेशीर असेल तर ते घेऊन जातील, ते उद्या येऊ शकतील परत आपल्याकडे. हा एक भाग झाला. तुमचा दुसरा प्रश्न विचारा परत, त्याच्यातला दुसरा भाग. हां, ओके. मला स्वतःला असं वाटतं की अनलिस्टेड शेअर्समध्ये छोट्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करू नये आणि शेअर इश्यू येण्याच्या अगोदरचं जे काही ब्रोकर लोक शेअर्स ऑफर करतात, आता NSEचं शेअर इश्यूसुद्धा यायचं आहे पण लोकांनी ते अनऑफिशियल याच्यामध्ये दिलेले शेअर. तर मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं माझ्या भाषणामध्ये की बुक बिल्डिंग प्रोसेसने प्राईस डिस्कव्हरी होते. म्हणजे थोडक्यात पब्लिक इश्यू आल्यानंतर किंवा पब्लिक इश्यूला अर्ज करून शेअर घेणं केव्हाही चांगलं, प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये शेअर घेणं चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आता नुकतंच नव्याने ते 10 लाख रुपयापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करायची असेल, नव्याने एक आता ते त्यांनी सेबीने इंट्रोड्यूस केलं की 10 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करायची असेल तो वेगळा म्युच्युअल फंड, त्याचं काय, त्याची काय कन्सेप्ट आहे त्याच्यात? परत तो जो गुंतवणुकीचा प्रकार आहे ना तो छोट्या गुंतवणूकदारांसाठी नाही आहे. तुम्ही AIFची गोष्ट करताय तर छोट्या गुंतवणूकदारांसाठी नाही आहे, ते उपयोगी नाही आहे.
करू नका असं माझं सांगणं आहे. अच्छा. आणि दरवर्षी एल टी सी जी वाचावा किंवा आपण गेल्या 7-8 वर्षापासून समजा फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे, तर दरवर्षी त्याच्यात प्रॉफिट बुक केला पाहिजे, फंडात प्रॉफिट बुक केला पाहिजे का? किंवा म्युच्युअल फंडात प्रॉफिट बुक करायचा असेल तर त्यावेळेस बाजाराचा पी किती असायला हवा? एकतर इन्कम टॅक्स तुम्ही रिटर्न ओल्ड रिजिमने भरता का न्यू रिजिमने भरता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर्षी 82% लोकांनी न्यू रिजिमने इन्कम टॅक्स रिटर्न भरलं आहे. न्यू रिजिमने इन्कम टॅक्स रिटर्न भरलं याचा अर्थ काय की त्यांनी कुठल्याही प्रकारे ATCचं कन्सेशन घेतले नाहीत. तर तुम्ही ओल्ड रिजिमने भरता का न्यू रिजिमने रिटर्न भरता, पहिला हे. आणि माझा अंदाज असा आहे की पुढच्या 1-2 वर्षामध्ये ओल्ड रिजिम स्क्रॅप होईल आणि फक्त न्यू रिजिम राहील. याचा अर्थ तुम्ही कुठल्या सवलती मागू नका, जे काय टॅक्स असेल तो टॅक्स भरा तुम्ही. तर ही एक गोष्ट झाली. आता ज्या ELSSच्या योजना आहेत, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, त्याच्यात तुम्ही पूर्वी गुंतवणूक केली असेल टॅक्सचा बेनिफिट घेण्यासाठी, तर माझं स्वतःचं असं प्रिडिक्शन आहे की आता ह्या स्कीमला गुंतवणूकच येत नाही आहे. म्हणजे ते फक्त वन वे ट्रॅफिक आहे की फक्त विड्रॉल होतं आहे. आणि मग तुम्ही उशिरा विड्रॉल केलं, शेवटी हा खेळता प्रवाह असला पाहिजे, म्हणजे पैसे आले पाहिजे, पैसे गेले पाहिजे, तर स्कीम चांगली राहते. आणि एखाद्या स्कीममध्ये फक्त पैसे विड्रॉच होत आहेत, ॲडिशनल इन्व्हेस्टमेंटच येत नाही आहे, तर मग ती स्कीम चांगल्या प्रकारे चालणं शक्य नाही. त्यामुळे जिथे 3 वर्षाचा लॉक इन पिरियड संपला असेल, समजा तुमच्याकडे टाटा इंडिया टॅक्स सेव्हिंग आहे आणि त्याचा 3 वर्षाचा लॉक इन पिरियड संपला, टाटाच्या दुसऱ्या ज्या ओपन एंडेड स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये पैसे स्विच ओव्हर करणं आणि ते वेळेत स्विच ओव्हर करणं हे चांगलं राहील. आणि हे स्विच ओव्हर केल्याने इनडायरेक्टली स्विच ओव्हरमध्ये सुद्धा तुम्हाला कॅपिटल गेन होतो आणि तो कॅपिटल गेन जर 1.25 लाख रुपयापर्यंत झाला तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. पण मी टॅक्स कन्सल्टंट नाही, मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. मी माझं रिटर्न आजसुद्धा टॅक्स कन्सल्टंटकडे भरायला देतो. फक्त जेवढं मला टॅक्सचं जुजवी ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. 1 मिनटं सर. HDFC जे मर्जर झालं त्याच्यामुळे त्याला म्हणजे डिसॲडव्हान्टेज म्हणावा का तो HDFC? काय उत्तर देऊ मी? आणि अजून एक दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला माझं मत सांगितलं की मर्जर व्हायला नको होतं असं माझं वैयक्तिक मत आहे. दोन्ही संस्था स्वतंत्र असतात, दोन्ही संस्थांना वाढीसाठी पुरेसा वाव होता. त्यांनी असा निर्णय पण तो जो डिसिजन घेतला त्याच्या पाठीमागे सुद्धा काही कारणं आहेत. RBIचं त्यांच्यावरती प्रेशर होतं, RBIला बाजारातली जोखीम कमी करायची, तशा बऱ्याच गोष्टी त्याच्या. त्यामुळे एका वाक्यात जर त्या डिसिजनचा उल्लेख जर करायचा झाला तर लॉंग टर्म गेन आणि शॉर्ट टर्म पेन असं आहे ते. आणि ETF विषयी काय सांगाल सर? गोल्ड ETF, गोल्ड आणि हे सिल्वरच्या याच्यात अजून स्कोप काय? अरे बापरे, आजच्या वैश्विक याच्यानुसार जास्तच दिसतंय स्कोप आहे म्हणजे आज. ओके, देऊ उत्तर. थँक्यू. घराघरामध्ये आपल्याकडे सणासुदीला थोडं थोडं सोनं घेतलं जातं स्त्रियांकडून. ती अत्यंत चांगली पद्धत आहे. एक प्रकारे ती सोन्याची SIP आहे. आणि तुम्हाला जर मुलगा असेल तर घरात येणाऱ्या सोन्याच्या अंगावरती तुम्हाला दागिने घालायचे लागतात. शेअरचे सर्टिफिकेट काय तुम्ही अंगावरती नाही घालू शकत. तर त्यामुळे तो विचार करूनसुद्धा तुमच्या घरात सोनं असलं पाहिजे. आणि जर तुम्हाला मुलगी असली तर तिचं कन्यादान करताना परत तिथे हे असलं पाहिजे सोनं. त्यावेळी मी सोन्याच्या विरोधात नाही. फक्त एवढं एकदम बोल्ड स्टेटमेंट करतो की पैसा जर कमवायचा असेल आणि भांडवल वृद्धी पाहिजे असेल तर शेअर बाजाराशिवाय पर्याय नाही. बालचंद्रराव पाटील इथे आलेले आहेत. त्यांचे वडील म्हणजे माधवराव पाटील, ते जनलक्ष्मी बँकेचे चेअरमन, माजी खासदार होते. आणि त्यांच्यामुळे नाशिकमध्ये गुंतवणूक संस्कृतीचा विकास झाला. ज्यांच्या वडिलांना त्यांनी शेअरचे फॉर्म भरणं शिकवलं त्यांनी ते नंतर शेअर ब्रोकर झाले. साहेब खूप खूप अभिनंदन. तुमच्या या कार्यक्रमात शुभेच्छा होत्या आमच्या. बोला ना, बोला इथे बोला. नाही पुराणिक साहेब, आमचे पिताश्री स्वर्गीय माधवरावजी पाटील यांनी 1975 पासून शेअर बाजारात काम चालू केलं.
आणि त्याचे जे आमचे वडील आणि प्रमोद पुराणिक आमचे सल्लागार यांच्यामुळे आज आमच्या गुंतवणुकीचा वटवृक्ष झाला आणि त्याचे फळं आमचे पाटील कुटुंबीय अतिशय आनंदाने चाखत आहे आणि आम्ही त्या शेअर बाजारामध्ये भरपूर आम्ही वृद्धी केलेली आहे. आमच्या सर्व याचे पुराणिक साहेब आजही माझे सल्लागार आहेत आणि शेअर बाजार हा पैसे कमावण्याचा सर्वात मोठा व्यवसाय असं आमचं आणि त्या पुराणिक साहेबांचं मत आहे. एवढंच मी बोलतो. पुराणिक साहेबांनी आज जे मार्गदर्शन केलं आपल्या नाशिककरांना, नाशिकच्या गुंतवणूकदारांना अतिशय मोलाचं, त्याबद्दल मी त्यांचे सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शंकरा न्यासाचे माननीय श्री प्रमोद भार्गव साहेब यांनी ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दलही मी त्यांचे ऋणी प्रमोद पुराणिका साहेबांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आमचे मित्र युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे माजी अधिकारी आणि प्रदीप राजदेरकर यांना मी विनंती करतो. ते UTIमध्ये होते, त्यांचे आणि प्रमोद पुराणचे एकदम स्नेह आहे, तरी मी त्यांना विनंती करतो 2 मिनटं स्टेजवर आहे. तसेच आमचे GSTचे असिस्टंट कमिशनर आलेत, त्यांना पण मी विनंती करतो आयर साहेब यांना की त्यांनी पुराणिक साहेबांबरोबर एक फोटो घ्यावा अशी आमची इच्छा आहे.